पहिल्याच प्रोजेक्टमध्ये 46 लाखाच्या लॉसमध्ये गेले. न्यूजपेपरमध्ये त्यांनी अपकमिंग निर्मितीबद्दल वाचलं. अच्छा, म्हणजे तू शो करतेस, बघ मी तिथे येऊन ऑडियन्समध्ये बसणार, चालूच होऊ देणार नाही तुझा शो. अशा पद्धतीचे मला मेसेजेस आले आणि आय वॉज लाईक की हे काय करू, म्हणजे मी एवढा मोठा लॉस घरात सांगू कसा. माझं असं झालं की त्या दरम्यान मी आता करू काय, आर्टिस्ट पण कॅन्सल होऊ लागलेत आणि मी खूप रडू लागले आणि मी पटकन फ्लोमध्ये बोलून टाकलं माझ्या मैत्रिणीला की मला ना सुसाईड करावं असं वाटतं. कलाकारांनी ना निर्मात्याला सपोर्ट केला पाहिजे. आज कलाकार आहे, दिग्दर्शक आहे, हे प्रत्येक ठिकाणी आपापल्या पोझिशन्सवरती ग्रेट आहेत, पण तुम्ही निर्माते का नाही आहात? कारण की फायनान्शियल रिस्क येते तिथे. किसी को इतना भी मत डराओ की डर ही खतम हो जाए. एक शेवटचं हत्यार जेव्हा माणूस आहे ना तुम्हाला खाली पाडू नाही शकत, तेव्हा एकच हत्यार वापरतं, ते तुमच्या कॅरेक्टरवर येतं. बरोबर. हाय, हॅलो, नमस्कार. मी गार्गी लोकमत सखीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मंडळी, कसं आहे, सॅलरी स्लिपपेक्षा स्वप्नांची किंमत ही फार मोठी असते असं म्हटलं जातं आणि आजची जी आपली सेल्फमेड सखी आहे तिने हे सिद्ध केलंय. भरभक्कम पगाराचा, भरभक्कम नोकरीचा त्याग करून, मी असं म्हणेन, किंवा ती नाकारून आज स्वतःच्या पायावर उभं कसं राहावं आणि लाखोंचं विश्व कसं आपण उभं करू शकतो हेच तिनं सिद्ध केलंय. हाच तिचा मी म्हणेन प्रेरणादायी प्रवास आहे, ही तिची जिद्द आहे, त्याची ही कहाणी आहे आणि तीच आज ऐकण्यासाठी आपल्याबरोबर अशीच एक सखी आली आहे. आजच्या आपल्या पाहुण्या आहेत अश्विनी कांबळे. लोकमत सखीमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. ताई, जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की सेल्फमेड हा एक अभिमानास्पद शब्द आहे. मला असं वाटतं प्रत्येक मुलीला असं वाटत असतं की आपण सेल्फमेड बनावं, कोणाच्याही आधिपत्याखाली काम नाही करावं आणि मला असं वाटतं ते आज तू अभिमानानं मिरवतेस. मात्र हे सगळं करताना एक निर्माती म्हणून स्वतःची ओळख मिळवणं, कारण निर्मिती म्हटलं किंवा निर्माती म्हटलं की पहिले असा प्रश्न पडतो की मुलीनं या क्षेत्रामध्ये पदार्पण करताना काय विचार करावेत किंवा काय ते दडपण आहे, असे सगळे अनेक विचार तुझ्याही मनामध्ये असणार आहेत. मात्र तू ते स्वीकारलंस, तू त्यास करते आणि लिलया पेलवतेस. मुळात ही सुरुवात कशी झाली आणि ज्या आपल्या आत्ताच्या अशा सख्या आहेत ज्या करू पाहत आहेत त्यांना कशी सुरुवात करावी, काय सल्ला देशील? मुळात एखादा बिझनेस उभा करायचा किंवा निर्मिती क्षेत्रात यायचं म्हटलं ना, तर सगळ्यात आधी फायनान्शियल रिस्क डोळ्यासमोर येते. मग तेव्हा पुरुष घेऊ शकतात, पण स्त्रिया नाही घेऊ शकत फायनान्शियल रिस्क. अगं म्हणजे इव्हन लोन सँक्शनला पण जाशील ना कुठे, तेव्हा तुझे वडील काय करतात आणि तुझा नवरा काय करतो हे विचारलं जातं. हो. माझी मी तेवढी कॅपेबल नाही आहे का, म्हणजे हा प्रश्न पडू लागतो तेव्हा. पण मी म्हणेल की नाही, मला जर कळतंय ना, मी अख्खं घर सांभाळू शकते ना. एखादी स्त्री जर घर सांभाळू शकते तर अख्खा बिझनेसही सांभाळू शकते. आणि निर्माता किंवा निर्माती होणं म्हणजे हे ओव्हरऑल तू पूर्ण प्रोडक्शन सांभाळणं असतं. तुला प्रत्येक डिपार्टमेंट पाहावे लागतात, त्याचं नॉलेज असावं लागतं. बेसिक नॉलेज तुला तिथे क्लिअरिटी लागते की त्या बिझनेसमध्ये किंवा त्या क्षेत्रामध्ये तुझा दिग्दर्शक कोण असावा, लेखक कोण असावं, हे सगळं डिसाईड निर्माता करतं. आणि त्याच्यासाठी निर्मात्याने तेवढं खंबीर असणं गरजेचं असतं आणि हे बाईशिवाय दुसरं कोण करू नाही शकत असं मला जेन्युइनली वाटतं. कारण की माझ्या मते तरी जगात सगळ्यात मोठी कोणी निर्माती असेल ना तरी एक स्त्री आहे. खरी गोष्ट आहे. एका मुलाला जन्माला घालते, ती त्याचं संगोपन करते, त्याला वाढवते आणि एखादं प्रोडक्शन सांभाळणं किंवा बिझनेस उभा करणं हेही एका बाळाला जन्माला घातल्यासारखं आहे. माझं बिझनेस मला माझं बाळ वाटतं, त्याच्यामुळे मी संगोपन त्याचं त्या पद्धतीनेच करते आणि म्हणून मी स्वतःला म्हणेल की मी बेस्ट निर्माती होण्याच्या मार्गावर आहे सध्या. खरी गोष्ट आहे. आणि अगदी तुझ्याशी बोलताना, गप्पा मारताना एक गोष्ट समजली होती की एक तरुणी म्हणून या क्षेत्रामध्ये तू पदार्पण केलं. मुळात तू उत्तम शिकली आहे, MBA पर्यंत तुझं शिक्षण झालंय. मग ते करून एक स्टेबल जॉब ते करण्याऐवजी कुठेतरी रिस्क बेरर म्हटलं जातं बिझनेसला, तिकडे उडी मारणं हे तेवढंच विचार करायला लावणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ना, जेव्हा मी निर्माती काहीतरी प्रोड्यूस करते हे लोकांच्या लक्षात आलं ना, तेव्हा त्यांचं असं झालं की अरे हिचे बाबा काय करतात, फायनान्शियल बॅकग्राऊंड काय हिचा. अच्छा. आणि जेव्हा त्यांना कळलं ना की माझे बाबा फेरीवाल्याचा धंदा करतात दादरमध्ये, मग त्यांचे पहिले प्रश्न मला होते, मग फायनान्स कुठून आणतेस. मग वेगवेगळ्या शंका त्यांच्या मनामध्ये की हे करते कसं, कोणाच्या जीवावर करते. तर मुळात त्यांना आहे ना फायनान्सर आणि प्रोड्युसरमधला फरक कळत नाही. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला आता निर्माती व्हायचं आहे ह्याच्यावर मी ठाम होते, कारण की लहानपणापासून मला एक कळत होतं की आपण कुणाच्या अंडर काम नाही करू शकत. ते जमणार नाही आपल्याला. आणि त्याच्यामुळे मग मी म्हटलं की मला प्रत्येक डिपार्टमेंटमधलं कळतंय ना,
मी एका न्यूज चॅनलला काम केलं, तेव्हा देखील बरं. प्रोडक्शन केलं. हम्म. मी नाटकाच्या एका संस्थेसोबत काम केलं, मी मोठमोठ्या कलाकारांबरोबर काम केलं, तेव्हा देखील मी मॅनेजमेंट आणि प्रोडक्शन केलं. हम्म. तिथे देखील मी निर्मिती प्रमुख म्हणून काम केलं आणि नंतर मी स्वतःची निर्मिती करायची म्हणून या क्षेत्रात पदार्पण केलं. आता पाय ठेवलाय, पाय रोवण्याची सुरुवात आता सुरू आहे माझी बेसिकली इथे. पण या सगळ्यामध्ये घरच्यांचा तुझा सपोर्ट कसा होता? कारण अगेन कुठल्याही आई बापाला हवं असतं की आपल्या मुलीनं एक स्टेबल अशी गोष्ट करावी की तिच्या दर महिन्याला तिच्या खात्यामध्ये एक सर्टन लेवल येते. पण ही रिस्क आहे, जसं मी तुलाही म्हटलं. आणि हा प्रश्न मी तुला का विचारते, कारण अनेक अशा स्त्रिया आहेत ज्यांना या क्षेत्रात यायचंय, कुठल्याही प्रकारचा बिझनेस करायचा आहे, पण हे दडपण किंवा ही फॅमिलीचं सुद्धा एक प्रकारचं दडपण असतं. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे ना, माझे बाबा स्वतःचा स्टॉल होता त्यांचा, तो स्वतःचा होता. ते बरं. फेरीवाले होते, ते स्वतःचे होते, ते कोणाच्या हम्म. अंडर काम करत नव्हते. राईट. स्वातंत्र्य मला तिथून पाहायला मिळालं की त्यांनी इंडिव्हिज्युअल लेवलला चालू केलं. दुसरी गोष्ट, माझ्या बाबांनी मला कधी अडवलं नाही की म्हणजे मला इतकी रक्कम घरामध्ये आलीच पाहिजे, माझी फायनान्शियल तेवढी कॅपॅसिटी आहे का घरची, तर नाही. पण त्यांनी आम्हाला स्वातंत्र्य दिलं की तुम्हाला काय करायचंय ना तुमच्या क्षेत्रात, तुमच्या आवडत्या क्षेत्रात ते करा. मग त्याच्यासाठी भरपगारी नोकरी करावी असं माझ्या घरच्यांना बऱ्याच लोकांना, म्हणजे माझ्या आत्या किंवा माझे घरचे इतर लोक, त्यांना असं वाटत होतं की अगं अश्विनी, इतकं सिक्युअर चांगलं अपॉर्च्युनिटी येतात तुला, जॉब 1-1-1.5 लाखाच्या पगाराचे जॉब आहेत तुझ्याकडे, व्यतिरिक्त पण बऱ्याच गोष्टी तुझ्याकडे आहेत, ते तुला अपॉर्च्युनिटी म्हणून येत आहेत, तू ते का नकारतेस? एक बरोबर. रक्कम ठराविक तुझ्या महिन्याला अकाउंटला पडली पाहिजे ना. वडिलांचं वय बघ आता काय चाललंय. पण माझं असं झालं की तिथे गेल्यानंतर मी प्रयत्न केला सुरुवातीला, मी इंटर्नशिपला गेले काही ठिकाणी, तेव्हाच मला एक अनुभव आला की आपल्याला तिथे ना स्वातंत्र्य नसतं, वैचारिक नसतं, तुझ्या मतांना स्वातंत्र्य नसतं, तुला ते जे सांगतील तेच करायचंय. आणि कधी कधी असं होतं ना की आपण राईट ट्रॅकवरती जरी असलो ना, तरी त्यांचं वरून एक वेगळं प्रेशर असतं की हेच करायला हवं. आणि मी त्या दडपणाखाली नाही जगू शकत. आणि डेलिब्रेटली जर आपल्याला काही बाबा हे पटत नाहीयेत मुद्दे आणि तेच करायला लागत असतील ना, तर मग हे असा जॉब आणि असा पगार काय कामाचा, जे आपल्याला आपल्यासाठी युटिलाइज करता नाही येत आहे. म्हणजे मला कपडे घेता येतात त्या पगारात, मला सगळं करता येतात, मला घरामध्ये माझ्या म्हणजे समजा वडिलांना वगैरे पैसे देता येतील त्या पगारामध्ये, पण मला स्वतंत्र जगताच येत नसेल तर मग मी ते जॉब करून काय फायदा? म्हणजे गुलामगिरीत पुन्हा जायचं का? मी स्त्री आधीच गुलामगिरीतून बाहेर आलेली आहे, पुन्हा मी तिथेच जायचं का? म्हणून मला असं जेन्युइनली वाटतं की छोटं का असे ना, इंडिव्हिज्युअल का असे ना, पण ते स्वतःचं असो. बरोबर. घर 5,000तही चालतं आणि ठरवलं ना तर 5 लाखही पुरत नाहीत, एका दिवसात उडले जातात. खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. त्यामुळे एकंदरीतच या गोष्टींची सांगड घालणं खूप गरजेचं आहे. आणि आजच्या ज्या माझ्या अनेक म्हणजे या क्षेत्रामध्ये येऊ पाहणाऱ्या ज्या मैत्रिणी आहेत, त्यांच्यासाठी तू एक उत्तम उदाहरण आहेस की आपण जर ठरवलं, आपल्यामध्ये जर जिद्द असेल तर आपण विश्व निर्माण करू शकतो. खरं आहे. आणि आता हळूहळू पुढे जाताना मला तुला विचारायचं आहे की निर्मिती किंवा प्रोड्युसर होणं हे पुरुष प्रधान असं हे क्षेत्र आहे की जिथे मेल डॉमिनेटेड म्हणजे सगळं वातावरण असतं. अशा वेळेस तू तिथे जाणं, स्वतःचं एक टायटल निर्माण करणं, अडचणी आल्या, काही असे अनुभव की जे खरंच म्हणजे विचार करायला लावणार आहेत? एक प्रामाणिकपणे सांगायचं म्हटलं ना, काही स्त्रिया आहेत त्यांनी हे जे तिथे मेल डॉमिनेटिंग असणं निर्मिती क्षेत्रामध्ये ते खोडून काढलंय. त्यातलं सृष्टीमधलं जर उदाहरण म्हटलं तर लता नार्वेकर मॅडम, हिंदीमध्ये वगैरे बाकीकडे पाहायला गेलं तर किरण राव पण आहेत. पण काही अशा स्त्रिया आहेत की बाबा जे सेल्फ मेड, म्हणजे घरामध्ये काहीच बॅकग्राऊंड नाही आहे. खरी गोष्ट आहे. ओके, माझे वडील निर्माते आहेत का? नाही. ते या क्षेत्रात येते का? नाही. माझं लग्नच झालं नाही, त्याच्यामुळे नवऱ्याचा संबंध येत नाही की बाबा तो या क्षेत्रातला असेल किंवा तिथून मी आले. पण एक मला जेन्युइनली म्हणजे बोलावंसं वाटतं की निर्मिती क्षेत्रामध्ये आल्यानंतर पहिलं जे ठरलेलं ते सो कॉल्ड आहे ना की हिचा बॅकग्राऊंड काय आहे, पैसेत का हिच्याकडे, ही देऊ शकेल का, एक तर वयाने अर्धी आहे, हे मी तुम्हाला विचारणारच होते. हे जेन्युइनली म्हणजे बाई बघितली ना की पहिलं हिचा बॅकबोन कोण आहे. अरे आय हॅव माय ओन बॅकबोन, माझ्याकडे स्वतःचा बॅकबोन आहे, मी नडू शकते, मी भिडू शकते, जर मी पडू शकते तर मी उठू शकते. त्याच्यामुळे मग गरजेचं नाहीये की म्हणजे निर्मिती क्षेत्रामध्ये फक्त पुरुषांनीच यावं, धाडस हे बाईमध्ये असतं. आणि जेव्हा प्रसंग येतात ना आपल्या घरच्यांवरती, आता माझं प्रोडक्शन पण माझं घरच आहे, तिथे माझ्याकडे काम करणाऱ्या सगळ्या मुलं हे पण माझं घरच आहे. मग त्यावेळेला ते धाडस दाखवण्याची ताकद असते ना, ती बाई इतकी कोणात नसते.
दाबलं जातं, दडपणात टाकलं जातं की कोणतरी बघ. म्हणजे मला काही फायनान्सर्सनी काही प्रोजेक्ट्समध्ये जेव्हा लॉस गेले ना, तो तोंडावर म्हटलं होतं की कशाला हे सगळं करत बसते अश्विनी, तू माणूस म्हणून खूप चांगली आहे म्हणून आम्ही गप्प आहे, नाही तर तुझ्या तुझ्या व्यतिरिक्त पुरुष असताना तर कोणत्या भाषेत बोललो असतो ना तुला माहीत नाही. बरं. असंही मला म्हणण्यात आलं. कशाला हे सगळं करायचं, तुला बिझनेसच्या भानगडीत पडायचंय, कर ना गप्प एखादी नोकरी, मी देतो तुला 2 लाखाची नोकरी, करतेस का? हे मला बरं. बोललं गेलंय. हम्म. पण मी ठाम होते की मी नोकरी करून गुलामगिरीच्या अधीन नाही जाणार. हम्म. स्वतःचा बिझनेस करेल आणि ते स्वातंत्र्य आहे ना, माझ्या प्रोडक्शनमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक एम्प्लॉईजला पण मी दिलेलं आहे. ते खरी फक्त गोष्ट आहे. माझ्याकडे काम करत नाहीत. मी त्यांना माझ्याकडे काम करता करता जर बाहेरची कामं करणार असाल तर माझ्याकडे थांबा, हे मी म्हटलंय. कारण की प्रत्येकाने स्वातंत्र्य जगावं, हे कोणता बॉस म्हणणार नाही तुला. खरी गोष्ट आहे. माझ्या कंपनीत काम करते, बाहेर काम नाही करायचं. Yes. माझ्या कामांना पूर्ण करून त्या डेडलाईन्सवरती मला तुम्ही द्या आणि तुम्ही बाहेरही काम करा, हे मी खरी त्यांना गोष्ट. म्हटलेलं आहे. आणि विशेष म्हणजे आपण गप्पा मारताना मला प्रेक्षकांना सुद्धा सांगायचंय, पहिली संधी तुझ्या कंपनीमध्ये पण तू स्त्रीला दिली आहेस. तुझ्या अनेक ठिकाणी पहिला जो इनिंग आहे तो स्त्री मार्फतच सुरू होते ती इनिंग. तुला खरं सांगू का, माझ्यासाठी बेस्ट मुमेंट हां. आहे. बोलतात ना, एक स्त्री एका स्त्रीचे पाय खूप उत्तम खेचू शकते आणि Yes, तिला पूर्ण yes. म्हणजे रस्त्यावर हम्म. आणू शकते. हम्म. पण जेव्हा एखादी स्त्री, हम्म. एखादी वुमन जेव्हा एखाद्या वुमनचा क्राऊन सेट करते ना, तेव्हा ते दिसायला खूप सुंदर दिसतं आणि ती पॉवर सुंदर. खूप अमेझिंग असते. खरंय. माझ्या प्रोडक्शनची सुरुवात करताना मी केली पूजा भंडारे आणि जयंती वागधरे, माझ्या दोन्ही मैत्रिणी, एक आरजे रेडिओला होती Yes, आणि yes, एक yes. टीव्ही चॅनलवरती, दोन्ही हो. नावाजलेल्या. हो. आणि त्या लोकांनी म्हटलं की ते स्वतः कुठेतरी काम करत होते आणि त्यांना ती माझी कॅपॅसिटी दिसत होती की अश्विनी तू प्रोडक्शन उत्तम उभं करू शकते, हम्म. तू मॅनेजमेंट उत्तम करू शकते, हम्म. आम्ही तुला सपोर्ट करू. म्हणून आम्ही तिघे एकत्र आलो आणि तेव्हा आमच्या प्रोडक्शनची सुरुवात, अनाऊन्समेंट आम्ही सोबत केली. सो आम्ही एक प्रोजेक्ट केला त्या दरम्यान सोबत येऊन. आणि त्यानंतर मग मी डेलिबरेटली विचार केला की ह्या क्षेत्रामध्ये ना स्त्रियांना खूप डावललं जातं. हम्म. एंटरटेनमेंट फील्डमध्ये खूप डावललं जातं. स्त्री दिसायला सुंदर आहे, TRP मिळावी म्हणून तिला कलाकार म्हणून संधी देण्यात खूप उत्तमरित्या येते, ती छान बरोबर. काम करत असेल तेव्हा. पण टेक्निकल फील्डमध्ये काय, हम्म. हम्म. माझ्या पहिल्या शोला मी लाईट ऑपरेट करायला देखील मुलगी बसवली. बर. माझी ग्राफिक डिझायनर मुलगी होती, माझी प्रोडक्शन हेड मुलगी होती, माझे खरं. सगळे प्रॉपर्टी करायला देखील माझ्याकडे तिथे मुलीच होत्या. मी डेलिबरेटली तिथे मुलींनाच पहिलं नाही, तुम्ही सगळं करू शकता. हम्म. आणि ती प्रत्येक मुलगी स्वतःचं काम करत करत माझ्या प्रोडक्शनला काम करत होती आणि उत्तमरित्या करत होते. शिकणं काही कठीण नाही आहे, ते फक्त आपल्यावर असतं की काय करायचं, कसं टॅकल करायचं. खरं आहे. आणि हे जे बायफर्गेशन आहे, जसं तुम्ही म्हणालात की अमुक एक गोष्ट पुरुषांनी करावी किंवा अमुक एक गोष्ट स्त्रीनं करावी, हे सामाजिकदृष्ट्या इतकं बिंबवलं गेलंय की आपल्याला विचार करताना किंवा लहानपणीच काही घरामध्ये ते बाळकडू दिलं जातं की तू मुलगी आहे मग तू हे केलं पाहिजे किंवा तू मुलगा आहे तर तू हेच केलं पाहिजे. पण मला असं वाटतं हे तुमचं उत्तम उदाहरण आहे की प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही स्त्रीला पुढे केलेलं आहे. आणि आपण लोकमत सखीच्या प्लॅटफॉर्मवर आहोत जिथे खऱ्या अर्थानं स्त्रीचं जागर, तिच्या कार्यकर्तृत्वाला तो सलाम केला जातो. आणि मला असं वाटतं हे खूप उत्तम उदाहरण आहे. बोलता बोलता तुम्ही एक गोष्ट बोलला होतात की तुमच्या एका शोसाठी तुम्ही अँकर म्हणून एका अशाच नावाजलेल्या अभिनेत्रीला उभं केलेलं, पण त्यावर सुद्धा प्रश्न उभे केले गेले होते का ती हो. कसं करेल, करू शकेल का, कारण मुलगी म्हटलं तर तिला ह्युमरस करता येईल का. आता नॉन फिक्शन पहिला शो होता त्या चॅनलचा हो. आणि चॅनलकडून डिमांड आली मला, म्हणजे तिचं TRP वगैरे पाहिलं तर तिच्याबरोबर मी एक छोटं त्यांचं प्रमोशनल काही ॲक्टिव्हिटीज केल्या. बरं. सो ते TRP पाहून चॅनलनी हो म्हटलं. हम्म. पण अदर दॅन दिस जेव्हा टेक्निकल टीममधली जेव्हा लोकं आली ना, म्हणजे काही दिग्दर्शक वगैरे बाकीचे लोक ज्यांना मी सुरुवातीला तो हम्म. प्रोजेक्ट पिच करत होते, अरे तुला हीच हिरोईन का हवी आहे, आत्तापर्यंत किती पुरुषांनीच केली आहे, तू बघितलं नाही का बाकीचे शोज, बाकीचे जे नॉन फिक्शन शोज होतात, हिंदीमध्ये होतात, मराठीमध्ये होतात, तुला कुठे स्त्री दिसली, स्त्री अँकर होऊ शकते. हम्म. पण होस्ट होऊन ते जे कॉमेडी शोज वगैरे असतात किंवा हम्म. स्किट्स वगैरे त्याच्यात परफॉर्म करणं, त्यांना त्याच्याबरोबर इंटरॅक्शन करणं, हे स्त्रीला कसं जमेल. मी म्हटलं माझ्या आर्टिस्टला खूप उत्तमरित्या जमेल आणि ती तशी तेवढी कॅपेबल आहे. सोनाली कुलकर्णी, ओ आपली येस. सोनाली कुलकर्णी त्या शोचं होस्ट करत होती आणि तिने खूप उत्तमरित्या तो शो केला अगं. हम्म. आणि ॲज अ वुमन म्हणून तिने पण ॲज अ प्रोड्युसर म्हणून जो विश्वास टाकायचा असतो ना, तिने माझ्यावरती प्रश्न नाही उचलला त्या उचलला. दरम्यान की तू निर्माती आहेस, तुझं वय काय. नाही, माझी तो Exactly. नॉन फिक्शन पहिला तिचा शो होता, तिने माझ्यावर तो विश्वास टाकला हम्म. आणि तो विश्वास मग साहजिकरित्या मीही तिच्यावर टाकणं तितकंच गरजेचं होतं. खरंय आणि खरंय. खूप उत्तमरित्या अगं, मी म्हटलं ना मगाशी, जसं वुमन एखाद्या वुमनचा क्राऊन सेट करते तसं तिने माझा क्राऊन सेट केला आणि खरं. आदराने मलाही तिचा क्राऊन सेट करावासा वाटला. वाव.
खरी गोष्ट आहे. आणि हे खूप बोललं जातं की बाईच बाईचे पाय खेचते आणि हे. आणि मला असं वाटतं प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. हो. त्यातली ही दुसरी बाजू आहे. आणि जर बाईची एका बाईप्रती भावना खूप क्लिअर असेल तर अक्षरशः एक उत्तम उदाहरण आपल्या डोळ्यासमोर उभं राहू हो. शकतं. खरं आहे. आता थोडंसं पुढे जाताना बिझनेस, निर्मिती, त्यामध्ये पैसा आला, सगळ्या गोष्टी आल्या. आपण जेव्हा एखादा बिझनेस उभा करतो, रिस्क बेरर आहे, ज्यामध्ये अपयश येतं. अपयश आलं की निराशा येते. आणि आपण गप्पा मारताना तुमच्याही आयुष्यातला तो एक प्रसंग जो अजूनही अंगावर काटा आणतो. मला असं वाटतं की असा प्रसंग ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यामध्ये येतोय त्यांच्यासाठी कसं यातून बाहेर पडावं हे सुद्धा तुम्ही सांगू शकता. माझी मी म्हटलं तसं फॅमिली बॅकग्राऊंड बिझनेसवाला नाही आहे. माझ्या घरात इतकं उच्च शिक्षण घेणारी देखील मुलगी मीच आहे. माझी ही पहिली पिढी आहे जी मुंबईमध्ये वाढली. माझे बाबा देखील म्हणजे गावाहून मुंबईवरती आलेले पहिली पिढी पप्पांची, आणि त्याच्यानंतर ही माझी दुसरी पिढी जी मुंबईत वाढते. असं काही कमर्शियल आणि कॉर्पोरेट लेवलचा कोणाचाच बॅकग्राऊंड नव्हता बरोबर, घरामध्ये आणि बरोबर. कोण सपोर्ट करेल. मग मी कुठे कमी पडले बिझनेस उभा करताना, ते म्हणजे लिगल गोष्टींमध्ये, टेक्निकल गोष्टींमध्ये. त्याची समज नाही, त्या गोष्टी म्हणजे त्या जाणून घेण्याची आवड आहे, पण तितक्या लेवलला कोणी गाईड करणार नाही. पण मला नाही करायचं तर हेच करायचं हे मी त्या दरम्यान ठरवलं होतं. बरोबर. आणि त्याची जेव्हा सुरुवात झाली ना, तेव्हा काही माणसं भेटत गेली नवी नवी, ज्यांना बिझनेस करताना साहजिक आहे नेटवर्किंग खूप गरजेचं असतं. काही माणसं चांगली भेटतात जे आपल्याला खरंच पुश करतात, पण काही मात्र अशी असतात ना, हिला नाही आहे ना नॉलेज काही गोष्टींचं, तर तिला फसवणं हे त्यांना खूप सोयीचं वाटतं. मग ते फायनान्शियली असो, मग ते लिगल टेक्निकलच्या दृष्टीने असो. काही वेळेस असं झालं की म्हणजे मी माझ्या पहिल्याच शोमध्ये असं झालं की काही मेल वगैरेच्या डीलिंग होती, ती डीलिंग माझी फसली. अगं कोणताच बिझनेस असा नसतो की पहिल्याच दमात उभा केला आणि चल ग्रिप पकडली त्याने किंवा होय, अरे होय, होय. बंपर गेला. मी टेक्निकल आणि लिगल गोष्टींमध्ये, काही वाचण्यामध्ये, काही गोष्टींमध्ये फसले. मी नको त्या लोकांवरती विश्वास ठेवला आणि असं झालं की बाबा इमोशन्सच्या भरामध्ये डिसिजन घेणं म्हणतो की अच्छा आपण आहोत ना, वयाने लहान आहेत पण हे लोक मोठे, त्यांचा अनुभव आहे. मी विचार न करता त्यांच्यावरती विश्वास टाकला आणि मी तिथे अशा घाणेरड्या लेवलला फसले की त्यांनी चुकीचे मेल टाकणं, त्यांच्याकडून फायनान्शियली म्हणजे मला अश्युरिटी दिल्यानंतर अगदी दुसऱ्या दिवशी माझा सेटअप उभा राहिला आणि शूट आहे आणि तो जर कॅन्सल केलं, माझे आर्टिस्ट बसलेत तर मला 10-15 लाखाचा फटका बसेल, अशा वेळेला त्यांनी बॅकआउट करणं. व्यतिरिक्त अरे ह्या मुलीची कॅपॅसिटी नाही आहे असं स्टुडिओवाल्यांना सांगून नका नको, तिच्यावरती काही विश्वास ठेवू नका, आत्ताच्या आत्ता अकाउंटला पैसे ट्रान्सफर करून घ्या, नाही तर शूट चालू करून देऊ नका तिला, अशा पद्धतीने फोन करून सांगणं. आणि बरं हे मला कसं कळत आहे, तर तिथे जे ओनर फोन करतात ना, त्यांच्या मागून ते खूप वयस्कर आहे, वयोवृद्ध होते आणि त्यांनी एकमेकांशी बोलताना त्यांची बायको त्यांना इन्स्ट्रक्ट करत होती त्या ओनरशी बोलताना. आणि ते मला ऐकू येत आहे की हे स्पष्ट नाही नाही त्याने सांगितलं हिला काय, हिची कपॅसिटी नाही आहे देण्याची वगैरे. तर त्या दरम्यान ना अशा पद्धतीने मला खूप अडवणूक झाली आणि मला लॉस जो भोगायचा होता तो भोगावा लागला. तेव्हा काही काही कलाकारांनी तर म्हणजे मला खूप सपोर्ट केला, पण काही कलाकार त्यांना सिच्युएशन दिसत होती अगं समोर की मी कुठे फसले, कुठे अडकले, पण त्यांनी मदत करण्याचं सोडून मला ना डेलिबरेटली त्याच्यामधून अजून हिच्याकडून कसा फायदा काढून घेतो, आता कमजोर झाली आहे ना, मग हिच्याकडून आणखी गोष्टी मिळू शकतो, हिच्याकडून हो बोलून घेऊ शकतो, अशा सिच्युएशनला अडकून माझी गळचेपी देखील केली होती त्या दरम्यान. हे चांगले वाईट दोन्ही अनुभव आहेत. आणि मी जवळजवळ सुरुवातीच्याच काळामध्ये पहिल्याच प्रोजेक्टमध्ये 46 लाखाच्या लॉसमध्ये गेले. आणि माझ्या घरामध्ये हे कोणालाच माहीत नव्हतं की मी 46 लाखाच्या लॉसमध्ये गेले. आणि आय वॉज लाईक अरे हे कळलं कोणाला तर म्हणजे खूप प्रॉब्लेम होईल, आपला फॅमिली बॅकग्राऊंड तेवढा स्ट्रॉंग नाहीये, करायचं ते आपल्याला करायचं आहे. आणि जेव्हा इमोशन्स येतात तेव्हा आपले घरचे सुद्धा त्यानं कुठे ना कुठेतरी येस. आणि मग लकीली मला काही कामं पण मिळाली, माझ्या लकीली नाही म्हणणार मी, मेहनतीने मिळवली काही कामं. त्याच्यातून मी 30 लाखाचा लॉस रिकवर करून काढला. तो करून काढत म्हणजे तो भरून काढत असताना देखील मला इतक्या लेवलचे टॉर्चरचे फोन चालू झाले काही लोकांचे की माझे पैसे आत्ताच्या आत्ता दे, नाहीतर इंडस्ट्रीमध्ये मराठी चित्रपट सृष्टी, मराठी इंडस्ट्रीमधल्या आपल्याच मराठी कलाकारांचे मला काही फोन आले की आत्ताच्या आत्ता पैसे दे. बरं त्यातले काही कलाकार जे जेन्युइन होते, मी त्यांना सांगितलं की बघ माझे काही एपिसोड कॅन्सल झालेत, त्याच्यामुळे मला ते गणित आहे फायनान्शियल ते हल्लेलं आहे, आपण नवे प्रोजेक्ट करून त्याच्यातून ॲडजस्ट करून तुमचा लॉस रिकवर करू. मात्र हे ऐकून नाही घेतलं कोणी त्या दरम्यान. काही कलाकार तर असे होते ना की त्यांनी म्हणजे डीलिंग माझ्याबरोबर जो पार्टनर होते त्यांच्याबरोबर त्यांची झाली होती
आणि ते डिलिंग होत असताना मग त्यांनी आता ठीक आहे ना, गेला ना तो सोडून, मग आता हिच्याकडून हिला काही अमाऊंट सांगू शकतो, अशा पद्धतीने त्यांनी अमाऊंट सांगितली. आणि करतेस तू ॲग्रीमेंट साईन, बघ तुला ॲग्री असेल तर कर, अदरवाईज मग मी नाहीच लोकेशनवरती, मी सेटवरती पाय पण नाही ठेवणार. आत्ता इथे समोर तुला इथे 5 मिनिटात सेटवरती जायचं आहे आणि इथे कबुली मला द्यायची की हो करते की नाही अमाऊंट. आणि जर मी नाही म्हटलं तर माझं शूट कॅन्सल होत आहे, आणि जर मी हो म्हटलं तर माझा लॉस होतो आहे फायनान्शियल. मी आधीच अडचणीत आहे, आधीच प्रॉब्लेममध्ये, लॉस मला दिसतोय, शो थांबून चालणार नाही. कारण की लिगली मी काही कमिटमेंट्स दिल्यात, ॲग्रीमेंट तसं साईन केलं आहे, त्याच्यामुळे मला थांबणं, बॅकआउट हा माझ्यासाठी ऑप्शन नव्हता, पुढे न्यायचं होतं. कारण की मला एवढी तरी खात्री होती की लॉस भरून काढेल. पण बोलतात ना, ते फायनान्शियल लॉसपेक्षा मेंटल टॉर्चर होतं ना, हॅरॅसमेंट, सातत्याने फोन, म्हणजे पैसे दे, नाहीतर आता तुझा अपकमिंग येणारा शो जो आहे ना तो मी थांबवेल. अरे ते माझा मार्ग आहे तुमचा लॉस भरून काढण्याचा. त्या शोमधून मी इन्कम काहीतरी मिळवेल आणि तेव्हा मला तो लॉस भरून निघेल आणि तेव्हा मी तुमचे काहीतरी पैसे देईल. तुम्ही उलट म्हणायला पाहिजे की अश्विनी शो चांगला कर आणि आपला जो लॉस आहे तो भरून काढू, मी आहे तुझ्यासोबत. हे न म्हणताना त्यांनी आत्ताच्या आत्ता तुझा शो थांबवेल. माझ्या न्यूजपेपरमध्ये त्यांनी अपकमिंग निर्मितीबद्दल वाचलं. अच्छा, म्हणजे तू शो करतेस, बघ मी तिथे येऊन ऑडियन्समध्ये बसणार, चालूच होऊ देणार नाही तुझा शो, अशा पद्धतीचे मला मेसेजेस आले. आणि आय वॉज लाईक की हे काय करू, म्हणजे मी एवढा मोठा लॉस घरात सांगू कसा, बोलू कशी, मी आणणार कुठून पैसे, मी लिगली अडकते, मी टेक्निकली अडकते. बरं काही गोष्टी जे लिगल असतात ना त्याच्यामध्ये म्हणजे ते इमोशन्सला काही ग्राह्य, फसवलं कोणीतरी, त्या फसवण्याला जे आहे, कागदोपत्री फसवलं असेल आपण कोर्टात धाव घेऊ शकतो, पण जे आपण भावनेच्या भरात विश्वास टाकून जे केलेल्या गोष्टी त्याला कोर्टात धाव घेणं हा पर्यायच नाही उरत ग. आणि माझं असं झालं की त्या दरम्यान मी आता करू काय, आर्टिस्ट पण कॅन्सल होऊ लागलेत आणि मी खूप रडू लागले आणि मी पटकन फ्लोमध्ये बोलून टाकलं माझ्या मैत्रिणीला की मला ना सुसाईड करावं असं वाटतं. ओके. मी खूप त्रासात आहे. सो मी ती पण घाबरून गेली. जयंती होती त्यावेळेस माझ्यासोबत आणि तिने म्हटलं की हा असं नको विचार करू, आपण ह्याच्यावरती मार्ग काढू. मी म्हटलं तुला की काही लोक जे दाबणारे होते ना त्याच्याबरोबर सपोर्ट देणारे लोक माझ्यावर उभे राहिले. वैजयंती आपटे, विनय आपटेंच्या वाईफ, निर्माती वैजयंती आपटे, निर्मितीचं ते पण निर्मिती क्षेत्रात त्याही आहेत, ॲज अ वुमन म्हणून त्याही आहेत. सो त्यांनी देखील त्या म्हणजे त्यांच्याबद्दल तर म्हणजे ना मला खूप असं लोकांनी सांगितलं होतं त्या खूप स्ट्रिक्ट आहेत, त्या ऐकत नाहीत काही, त्या म्हणजे सहन करणार नाहीत कोणत्या गोष्टी, त्यांना डिसिप्लिन आवडतो वगैरे. पण तुला माहिती आहे ती बाई शेवटच्या क्षणापर्यंत माझ्याबरोबर माझा हात पकडून उभी होती. आणि जेव्हा तिला माझा लॉस कळला आणि मी जेव्हा तिचं पेमेंट करत होते ना तेव्हा तिने म्हटलं की अगं तुझ्याकडून काय पेमेंट घेऊ, तुझी मेहनतही बघते मी आणि तुझा लॉसही बघते मी, तुझं कौतुक वाटतं. तिने पुढच्या प्रोजेक्टसाठी आपण सोबत काय करू शकतो का वगैरे ह्याच्यासाठी जेव्हा मी गेले ना तेव्हा देखील तिने म्हटलं की हो करूयात. तिने मला नेहमी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला कारण की तिला माझ्या मेहनतीवर विश्वास होता आणि त्या गोष्टी तिने पाहिल्या, तेव्हा ते लोक मला सपोर्ट करत होते. आणि मी माझ्या घरच्यांनाही, म्हणजे असे विषय आपण घरात नाही सांगू शकत ग आई वडिलांना की ऑलरेडी ते आपण एका अशा बॅकग्राऊंडमधून आलो आहोत, म्हणजे अगदी आर्थिक चरचण, तो नेहमीची ती शर्यत, नेहमीची ती लढाई. हो, म्हणजे आर्थिकरित्या कोणतेही म्हणजे त्रास आहेत ना माझ्या बाबांनी किंवा माझ्या आईने मला ना पडू दिले नाहीत आमच्यापर्यंत, म्हणजे ते पोहोचूच दिले नाही आमच्यापर्यंत. जर असतील तरी बिनधास्त मागायचो, नाही पैसे ना खिशामध्ये, बाबा पैसे द्या, त्यांच्याकडे आहेत की नाही आपण असा विचार करत नाही, आपण बिनधास्त मागतो. 100 रुपये द्या, 200 रुपये द्या, हे कॉलेजपासून आपलं चालत असतं, विचार नाही करत. मग अशा वेळेला त्या लोकांच्या अंगावरती म्हणजे एकतर आपण त्यांना सपोर्ट नाही करू शकत फायनान्शियली स्वतः, आणि आपले फायनान्शियल प्रॉब्लेम त्यांच्याकडे घेऊन जायचे आणि म्हणायचं की मी ह्या त्रासात आहे, म्हणजे त्यांना वेगळं टेन्शन द्यायचं. अशा वेळेला मला जेन्युइनली वाटतं की कलाकारांनी ना निर्मात्याला सपोर्ट केला पाहिजे. खरंय खरंय. आणि मी पुढे तुम्हाला प्रश्न विचारणार होती, कारण सध्या सोशल मीडियावर सुद्धा एक प्रकरण खूप जास्त गाजताना दिसतंय की निर्माता कुठे ना कुठेतरी पैसे पोचवत नाहीये किंवा आर्थिकदृष्ट्या कुठे ना कुठेतरी कमकुवत पडतोय, आणि मग अनेक कलाकारांनी या विरोधामध्ये आवाज उठवलेला आहे. सो याकडे सुद्धा तुम्ही याच प्रश्नामध्ये कसं तुम्ही बघता? खऱ्या अर्थानं निर्माते कमी पडतात का? इथे कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचं आहे? हे बघ, हे टोटली सिच्युएशनवर डिपेंड आहे. मी पूर्णतः कलाकारांचंही समर्थन करणार नाही आणि पूर्णतः एखाद्या निर्मात्याचंही समर्थन करणार नाही. जर एखादा प्रोजेक्ट तू केलास, त्याचे पैसे जर तुला मिळालेत, पूर्णपणे मिळालेत आणि त्या प्रोजेक्टमध्ये तू कमवतोयस ना, तर लोकांकडून फुकट काम करून घेणं हे
पूर्णतः चुकीचं आहे. खरंय, त्या खरंय. निर्मात्याने त्याचे पैसे, त्याच्या मेहनतीचे पैसे त्याच्यापर्यंत पोहोचवणे खूप गरजेचं आहे. हम्म. पण जर एखादा निर्माता जेन्युनली एखाद्या प्रॉब्लेममध्ये, एखादा म्हणजे कधी कधी होतं की बाबा एखादी सिरियल नाही TRP पोचत तिला, नाही TRP मिळत तिला, त्यावेळेस ती सिरियल थांबवण्यात येते. बरोबर. मग तेव्हा तो लॉस भरून काढणं म्हणजे आपण जरी पर डे कोणाला ठेवलं असेल किंवा म्हणजे मंथली बेसिसवर कोणाला ठेवलं, ती फायनान्शियल गणितं फक्त निर्मात्याला माहीत असतात की आपण काय ठेवलंय आणि कसं केलंय. ती हलतात आणि लॉसमध्ये जातो. मग त्यावेळेस मग जेव्हा एखादा कलाकार उठून उभा राहतो आणि म्हणतो ना, तो तुझा लॉस आहे, तुझे एपिसोड कॅन्सल झाले, माझं काय घेणं देणं, मी तुला थांबलो ना तुझ्यासाठी, ती सिंपती दिली ना मी तुला, माझे पैसे मला पूर्ण मिळाले पाहिजे. आणि मग त्यांनी ठीक आहे बाबा वेळ मागून घेतली आणि नवा प्रोजेक्ट करायला घेतला की बाबा ह्याच्यातून तरी काहीतरी लॉस कव्हर होईल आणि त्याच्यातून मी काढून देईल. तुझा नवा प्रोजेक्ट येतोय, नाही होऊ देणार नाही, आधी माझे द्यायचे मग करायचे. असं जर सिच्युएशन कलाकार निर्माण करणार असेल तर मला सांग, निर्माता येईल का जन्माला कोणता? खरी गोष्ट आहे. निर्माताच नसेल तर एखादी निर्मिती घडेल का? नाही घडणार. त्याच्यामुळे एखादी निर्मिती जर पुढे जन्माला यावी असं वाटत असेल किंवा निर्मिती पुढे घडावी असं वाटत असेल ना, तर त्याच्यासाठी निर्मात्याने जगणं गरजेचं आहे. आज कलाकार आहे, दिग्दर्शक आहे, हे प्रत्येक ठिकाणी आपापल्या पोझिशन्सवरती ग्रेट आहेत. ग्रेट. पण तुम्ही निर्माते का नाही आहात? हम्म. कारण की फायनान्शियल रिस्क येते तिथे. खरी गोष्ट. रिस्क घेणं हे निर्मात्याचं काम असतं, पण ती रिस्क घेतोय त्याच्यामुळे आपली कलाकृती घडते आणि इंडस्ट्री चालते. आज नितीन देसाईंचं प्रकरण तू पाहिलं, असतील काही जेन्युइन गोष्टी की बाबा खरंच त्यांनी काही लोकांचे मिळालेला प्रोजेक्ट म्हणून फिरवा केली असेल पैशांची आणि डेलिबरेटली कोणाचे बुडवले असतील, तर ते चुकीचंच आहे. पण जर ते खरंच लॉसमध्ये असतील तर मग नाही, सगळे निर्माते संपले, काय निर्माण होईल? काहीच नाही. प्रत्येक क्षेत्रात निर्मात्याची गरज असते ना, कोणीतरी इंडिव्हिज्युअल लेवलला भार उचलण्याची गरज असते. मग त्याच्यासाठी कोणी सपोर्ट करायला हवा? तर प्रत्येक डिपार्टमेंटनी सपोर्ट करायला हवा की हा निर्माता चांगल्या धाटणीचे विषय घेऊन येतोय, हा धडपडतोय, हा आपले पैसे आपल्याला वेळेत पोचवतोय, हा लॉसमध्ये गेल्यानंतर त्याला सपोर्ट देऊन त्याला उभं करणं हे देखील आपल्या मराठी माणसाचं, मराठी कलाकारांचं आणि इंडस्ट्रीचं काम आहे की ह्याला सपोर्ट द्यायला हवा, नवा निर्माता जन्माला यायला हवा. कारण की आता झाले एक प्रत्येक पिढी नवी बदलत जाते. लिगसी प्रमाणे का कलाकृती पुढे जावी एखाद्याकडे? कलाकाराच्या पोराने कलाकार व्हावं, दिग्दर्शकाच्या पोराने दिग्दर्शक व्हावं, किंवा त्याच्याच घरातलं कोणतरी म्हणजे निर्मात्याच्या घरातलं कोणतरी निर्मिती क्षेत्रात उतरावं, किंवा कलाकार म्हणून ते अच्छा वडिलांचं आहे म्हणजे लिगसी प्रमाणे तिथे का चालत यावं? लिगसी प्रमाणे मी माझा बिझनेस देईल. कलाकृती का द्यावी? कलाकृती ती त्यांनी ठरवावी, द्यावी, मी नाही द्यावी असं म्हणत नाहीये, पण ती पुढे जाईल की नाही ती त्याच्या मागच्या पिढीवरती अवलंबून नसेल, ती त्याच्या कामावरती अवलंबून असेल. बरोबर. तो काय आता करतोय स्वतः त्याच्यावरती अवलंबून असेल. म्हणून नवे निर्माते माझ्यासारखे नाहीये बॅकग्राऊंड, माझे वडील निर्माते नाहीयेत, त्यांनी मला निर्माण केलं, मला तेवढंच पुरेसं आहे आणि म्हणून मी आता बाकीची निर्मिती करते. कुठेतरी त्यांचं नसेल, माझे वडील 4थी शिकलेत, पण तू कधी त्यांना भेट, तुला वाटणार नाही ते 4थी शिकलेत म्हणून. माझ्या हातात पहिलं पुस्तक देणार आहे, शालेय पुस्तकाऐवजी पहिलं पुस्तक जर त्यांनी कोणतं दिलं असेल ना, तर अंधार अंधश्रद्धेचा नावाचं पुस्तक त्यांनी मला दिलं होतं. मग आता मला सांग, ह्या माणसाचा अभ्यास काय असेल? आपल्या डिग्रीज ज्या आहेत ना, ते फक्त शैक्षणिक तुझं कर्तृत्व किती आहे तेवढंच दाखवू शकतात, पण आयुष्याच्या शाळेनं शिकणं हे खूप वेगळं नाही. आणि तुझं शिक्षण किती असू देत ग, पण त्या शिक्षणावरती तुझी समज मी नाही सांगू शकत. मोठे शिकलेले माणसं आहेत ना, आज जे काही स्कॅम्स वगैरे पण चालतात तिथे इंजिनियर आणि मोठमोठ्या लोकांबरोबर फ्रॉड होतात. अगं त्यांच्या शिक्षणाचा काय फायदा, पण तिथे न शिकलेला माणूस आहे त्या फ्रॉड पासून वाचतो. त्याला सामाजिक ज्ञान खूप असतं. मी तेच म्हटलं, आयुष्याच्या शाळेनं शिकणारा माणूस खूप वेगळाच असतो. खरंय. तर आता बोलता तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या त्या सुपर हिरोचा उल्लेख केला, म्हणजे तो कुठल्याही ना मराठी मनोरंजन विश्वातला आहे ना अगदी हिंदी मनोरंजन विश्वातला आहे, तो तुमच्या अभिविश्वातला तो एक सुपर हिरो आहे. म्हणजे प्रत्येक पुरुषामागे एक स्त्री असते, यशस्वी पुरुषामागे असं म्हटलं जातं, पण तुमच्या बाबतीत ते वेगळं आहे. तुमच्या सेल्फ मेड बनण्याच्या प्रवासामध्ये तो एक सुपर हिरो आहे, अर्थात तुमचे बाबा. मला त्यांच्याबद्दल सुद्धा जाणून घ्यायचं आहे. आपण म्हणतो ना, मी एक म्हटलं की लिगसी नाही देऊन खूप गोष्टी बिझनेस वगैरे मोठे होतात. लिगसी देऊन बेसिकली खूप बिझनेसेस मोठे होतात, पण आपल्याकडे पैसे नाही द्यायला आपल्या मुलाला, आपल्या बाळाला. आपण पैशांनी नाही हेल्प करू शकत जास्त, जितके जमतात तितके आपण तेवढी आपण त्याला हेल्प करू. मग बाबा चल, मी लाखोंमध्ये नाही, मी तुला हजारांमध्ये हेल्प करेल, पण व्यतिरिक्त मी काय हेल्प करावी? जेव्हा मी लॉस पिरियडमध्ये चालू होते आणि माझी कामवाली ताई जी होती माझ्या ऑफिसमधली, तीही नव्हती अगं,
आणि माझे प्रोजेक्ट वगैरे सगळ्याच गोष्टी एकंदरीत अंगावर, आणि आता करायचं कसं. आणि त्याच दरम्यान मला चालू प्रोजेक्टमध्ये कळलं की आता फायनान्सरनी फसवलं आहे. आता ही गोष्ट मी माझ्या वडिलांना तेव्हा सांगितली नव्हती, पण त्यांना दिसत होतं मी कुठेतरी अडचणीत आहे. कामवाली ताई नाही आहे, जी सकाळी उठल्यापासून ही फोनवर आहे आणि कामच करते. माझ्या बाबांनी त्या दिवसात मला आठवत आहे की माझ्या ऑफिसमध्ये येऊन आहे ना, माझ्या बाबांनी अक्षरशः भांडी घासतात, हो. लादीही पुसली आहे. आणि ना त्या माणसाकडे बघून एखाद्या पुरुषाने काम करावं. आपण म्हणतो ना की जेंटलमॅन पुरुष कोण असतं की बाबा हे मुलीचं काम नाहीये, हो. हे स्त्रीनेच करायला हवं. माझी आई घरामध्ये बिझी आहे ना, माझे बाबा येऊन करायचे. स्त्री आणि पुरुष हे दोघेही समान असतात आणि दोघेही कॅपेबल असतात ना, हे शिकवणारे माझे पहिले बाबा आहेत. आय एम सो हॅपी की त्यांनी ना कधीच मला असं म्हटलं नाही, ये मेरा बेटा आहे, मेरा बेटा करेगा. नाही, ही माझी मुलगी आहे, ही सगळं करेल. तुला बाथरूममधला बल्बही लावता आला पाहिजे आणि तुला सगळ्याच गोष्टी करता आल्या पाहिजे. हे नाही येत आणि ते नाही येत हे नाही करायचं, प्रत्येक गोष्ट करता आली पाहिजे. त्याच्यामुळे माझं असं झालं की वडिलांकडूनच शिकत आले अगं, की नाही, अंधश्रद्धेच्या आहारी नाही जायचं. ठीक आहे, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत कामं करताना वगैरे सगळ्यांना मिळून जुळून करायचं. ठीक आहे. तो हे एक पुरुष म्हणून ते माझ्यासोबत उभे राहिले. माझ्या ऑफिसमधल्या प्रत्येक मुलींना, म्हणजे सगळ्यांना ते हवेहवेसे वाटतात की आमचे बाबा, हिचे बाबा आहेत ना ते आमचे बाबा आहेत. माझ्याकडे मुलंही काही काम करतात. त्याच्यातले म्हणजे बोलतात ना, बिझनेस उभा करताना आपण मित्रमैत्रिणी मिळून बिझनेस कोणता होत नसतो बघ. बरोबर. फक्त ते चहाच्या टपरीवर जायचं, चहा प्यायची आणि मग झालं, घरी गेलो, मग विसरलो बिझनेसचे मुद्दे. माझ्या बाबतीत तसं नाही झालं. माझ्याकडे काम करणारा जो मेन DOP सुरुवात ज्याच्यापासून मी केली, तो माझा कॉलेजचा मित्र शालीन. परत माझ्या ज्या मैत्रिणी आहेत ते प्रत्येक जण प्रत्येक त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात त्यांना उत्तमरित्या काम करतात. म्हणजे एक तर म्हणजे मैत्रीण माझी आता न्यूज चॅनलला आहे, एक जण आहे ती टीसला वगैरे मोठ्या मोठ्या ठिकाणी व्यवस्थित काम करते, इंटरनॅशनल लेवलला काम करतात. त्यांचं प्रत्येकाचं योगदान माझ्या इथे आहे, म्हणजे माझ्या प्रोडक्शनमध्ये आहे. आणि ते पुण्यामुळे ते बांधून ठेवले गेले असतील ना, तर मी फायनान्शियल कॅपेबल नाही ना त्यांना रिटर्न्स काय फायनान्स द्यायला. तर मग मी नसले तर सगळं पेलवून न्यायला माझे आई बाबा तिथे असतात. माझे बाबा कॉन्स्टंट कनेक्टेड असतात माझ्या ऑफिसमध्ये. मी मध्यंतरी त्या डिप्रेशन मोडमध्ये असताना मी विचार केला की नाही, फॅमिलीपासून लांब राहायचं, कारण की मी झोपेत बडबडते. अच्छा. म्हणजे जे घडतं ना, स्ट्रेस लेवलमध्ये असलं ना, मी झोपेत बडबडून म्हणजे अक्षरशः अमाऊंट सकट बोलेन, इतक्या लेवलचं म्हणजे माझं बडबडणं असतं. तर माझं मध्ये असं झालं की माझ्या बहिणीने वगैरे सांगितलं की ताई, तू रात्री माहिती का किती रडत होतीस झोपेमध्ये, आणि मम्मी पप्पा टेन्शनमध्ये होते आणि 4 वाजल्यापासून ते जागेच होते. एकदा झालं, दोनदा झालं, ठीक आहे. मी म्हटलं की नाही, आपण एक काम करूया, आपल्या ऑफिसच्या रूममध्ये सेपरेट रूम पण आहे, आपण तिथे झोपायचं. आणि मी तिथे झोपणं चालू केलं अगं. मी म्हटलं की चल, फॅमिलीपासून लांब एक आपल्याला स्वतंत्र राहता पण येईल, आपल्याला पण कळेल की कसं राहायचं, काय करायचं. पण हे काय पिछा सोडणारी माणसंच नाही आहेत माझे आई बाबा. ते दुसऱ्या दिवशी मी आज 2 दिवस म्हटलं ना मला टिफिन नको, तिसऱ्या दिवशी माझी आई येऊन बसते. माझे बाबा रोज सकाळी येतात आणि कधी कधी मस्करीत मी असंही म्हणते आईला की आज टिफिन नको पाठवू, पण टिफिनवाले को भेजना म्हणते. आणि ती हसत असते की बाबा नाही, ते प्रत्येक गोष्टीमध्ये असतात अगं. आणि त्यांनी सांगितलं ना, म्हणजे काही लॉस झाले किंवा काही, मी मध्यंतरी हेल्थ वाईज पण खूप फेस करत होते. माझी हेल्थ म्हणजे अचानकच 25 किलो माझं वजन वाढणं, म्हणजे हे स्ट्रेस लेवल असतं, डिप्रेशन असतं ना, टेन्शनमध्ये वजन कमी होत नसतं. टेन्शनमध्ये मुली PCOD, थायरॉइड्स, डायबिटीसच्या टोकाला पोचणं. माझं वय, मी 95 बॉर्न आहे, मी 31 वर्षाची आहे. इंडस्ट्रीतल्या खूप कमी लोकांना माहिती आहे. आणि ज्यांना माहिती आहे त्यांनी मग असं डावलून लावलेलं आहे, अरे वयाच्या अर्धी आपल्या, ही काय करणार आहे, हिला काय कळतं, अशातल्या गोष्टी झाल्या आहेत. मग त्यावेळेला जे ते डिप्रेशन वगैरे जे फेस करत होते ना, तर प्रत्येक वेळेस वडिलांचं एकच वाक्य होतं, आत्तापर्यंत मला खरं सांग किती प्रॉब्लेम्समधून गेलीस, आलीस ना बाहेर, मला विश्वास आहे तू ह्याच्यातून पण बाहेर येशील. थांबू नकोस, घाबरू नकोस, जे काय होईल ना, म्हणजे बोलतात ना की भीती आली ना समोर, त्या भीतीवरती मात करायला शिकायचं. मला एक वाक्य खूप आवडतं एका मूवी मधलं, मेरी कॉम मधल्या, किसी को इतना भी मत डराओ कि डर ही खतम हो जाए. ती भीती मला लोकांनी दाखवली, त्यावेळेस मला सुसायडल थॉट्स आले. पण जेव्हा मला कळलं ना, ही भीती माझ्या आयुष्यासमोर, माझ्या आयुष्यापेक्षा मोठी नाहीये. बरोबर. जिवंत राहणं गरजेचं आहे, लोकांना दाखवून देणं गरजेचं आहे, लोकांना सिद्ध करण्यापेक्षा स्वतःला सिद्ध करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे मग माझं असं झालं की जे होईल ते होईल. आपण भारतात राहतो, असा जगात कोणताही माणूस नाही की ज्याचे प्रॉब्लेम्स नाहीत, आणि जगात असा कोणताही प्रॉब्लेम नाही ज्याला सोल्युशन नाही.
त्याच्यामुळे जगायचं. आणि हे सगळं मला जे काय आलं ना ते माझ्या वडिलांकडून आलं, कारण की त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये जे चढ उतार पाहिलेत ना, प्रत्येक प्रॉब्लेमवरती सोल्युशन काढले. माझ्यासाठी आयडॉल माणूस आहे तो, कारण त्रास झाला ना की त्यांच्याकडे बघायचा, अति त्रास झाल्यावरती, की ह्यांनी कसं टॅकल केलं असेल. मुंबईमध्ये ज्या माणसाचं एक छोटं घरही नव्हतं, त्यांनी कसं छोट्यासा बिझनेसमधून स्वतःचं घर केलं असेल. व्हेरी ट्रू. आणि हीच खरी लेगसी आहे. म्हणजे लेगसी आपण म्हणतो. मला असं संस्काराची वाटतं ही त्यांच्याकडून आलेली लेगसी, हे बाळकडू आहे जे तुमच्यात रुजलंय. ऍक्च्युली हो. जरी त्यांनी छोट्या लेवलला त्यांचं जे फेरीवाल्याचा धंदा चालू केला, छोट्या लेवलला चालू हो, केला, हो. जेव्हा त्यांचं ते थोडंसं वाढलं, त्यांनी 4 मुलं हाताखाली ठेवली, केली ना, बिझनेस ओनर म्हणतो, छोटे छोटे स्मॉल एंटरप्रिनर्स आपण म्हणतो, MSME वगैरे ह्या अशा स्कीम्स येतात. कुठून येतात? म्हणजे ठेला लावणारा माणूस, मोदकांचा बिझनेस करणारी बाई रस्त्यावरती मोदक विकते, भाजीचे जे स्टॉल लावतात, म्हणजे जेवणाचे वगैरे स्टॉल दुपारचे लावतात, हे बिझनेस आहेत छोटे छोटे. खरी गोष्ट म्हणजे आहे. हे ब्लड लाईन मधून कुठून जर येत असेल, हे म्हणत असू ना आपण, तर आलंय ते ब्लड लाईन मधून. मला त्यांच्याकडून मिळालंय ते, की बाबा हे बिझनेस कर. मी छोट्या लेवलला केला, तू मोठ्या मोठ्या लेवलला लेवलला कर. कर. सो हे असं कुठेतरी येतं. त्याच्यामुळे नो नीडेड, बिझनेस इज बिझनेस. तुम्ही कोणताही खरंय. करा, हम्म. छोटा करा, हो. हे प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला असं वाटतं की बाबा नाही, आता आपल्याला लगेच बिझनेस नाही करता येत, जॉब करता करता तुम्ही तुमचा छोटा कोणताही बिझनेस करू शकता, आणि कोणत्याही कामाला तुम्ही बिझनेसमध्ये मोल्ड करू शकता. मोल्ड करू शकता. तर त्या गोष्टी तुम्ही करत राहा. आणि जेव्हा वाटेल ना की आता स्टेबल झालो, आता बिझनेस आपला ग्रिप धरतोय, जॉब सोडून द्या, खरी गोष्ट आहे. बिझनेसकडे पूर्णपणे लक्ष द्या, घरच्याच लोकांची मदत घ्या. फॅमिली शिवाय शेवटी कोणी उभं राहत नाही. आणि त्यातल्या त्यात जर माझ्या फ्रेंड्स सारखे जर काही चांगले फ्रेंड्स आले आयुष्यात, जे खरंच माझे काही आले आहेत, तर त्यांच्यासारखे आले की मग होऊ शकतं सोने पे गोष्टी. सुहागा आहे, मग ते खरी होऊ गोष्ट आहे. शकतं ते. खरंय खरंय. आणि तुम्ही बोलता बोलता एक उल्लेख केलात, आणि मुळात ही टिप सुद्धा माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, की म्हणजे अगदी एक सोडून दुसरं करायची गरज नाही, सायमल्टेनियसली 2 गोष्टी तुम्ही करू शकता. हो. आणि उल्लेख झाला तो म्हणजे स्मॉल स्केल बिझनेसचा. असं म्हटलं जातं, म्हणजे अगदी दबक्या आवाजात म्हणा किंवा उघड उघड म्हणा, की मराठी माणूस स्मॉल स्केल बिझनेस उभारू शकत नाही, किंवा जर तो उभारला, जर तो टिकला, तर तो फक्त एका पर्टिक्युलर माणसापर्यंत किंवा ओनरपर्यंत मर्यादित राहतो, स्थिमित राहतो, असं म्हटलं जातं. तुमचे काय व्ह्यूज आहे त्याच्यावर? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ना, मी तुला विचारेल की टेंडर वगैरे हा प्रकार असतो ना, ते गव्हर्नमेंटची कामं Right, घेणं, right, मोठ्या right. लेवलला हो, बिझनेस करणं. हो. तुला माहिती आहे सगळ्यात मोठा बिझनेस टेंडर घेण्याचा, ब्रिटिश काळात ते टेंडर्स निघायचे, तेव्हा बिझनेस लेवलला ते पाहून त्या गोष्टी पुढे नेणारा माणूस कोण होता? ज्योतिबा फुले, मराठी माणूस, बरं. ज्यांनी भक्कमपणे आपल्या बायकोच्या मागे उभे राहिले, सावित्रीबाई फुलेंच्या मागे उभे राहिले, आणि त्यांनी तिथेही स्त्रियांसाठी खूप साऱ्या गोष्टी केल्या, बरोबर. लिगसी म्हणून ज्या गोष्टी, म्हणजे मराठी माणूस एकतर कॅपेबल आहे, हे मूर्तिमंत उदाहरण आहे त्याचं. बरोबर. पण आपण कुठे चुकतो माहितीये का? गुजराती लोकांचे बिझनेस तू बघशील ते लिगसी प्रमाणे पुढे कॅरी फॉरवर्ड केले जातात, त्यांचे बिझनेसेस थांबत नाही. बरोबर आहे. त्यांच्यामध्ये आपण ना खूप जास्त डिसिप्लिन बघतो. Yes, very true. प्रॉपरायटरशिप नावाचा जो प्रकार आहे, प्रॉपरायटरशिप म्हणजे सिंगल ओनर नावाचा जो प्रकार आहे बिझनेसमध्ये, हे सगळेजण छोटे छोटे एंटरप्रेनर्स येतात आणि ते बिझनेसेस करतात. पण जेव्हा तुम्हाला असं वाटतं ना की तुमचा बिझनेस आता जरा ग्रिप धरतोय, बरोबर. आणि प्रॉपरायटरशिप मधला मायनस पॉईंट काय माहितीये का? आज मी प्रॉपरायटर आहे माझ्या बिझनेसची, मी हयात आहे तोपर्यंत माझा बिझनेस चालेल. तो लिगसी म्हणून पुढे देता येत नाही, कारण की प्रॉपरायटरशिप ही कंपनी कन्व्हर्टेबल नाही, ती ट्रान्सफरेबल नाही. तुम्हाला जर नवी कंपनी, म्हणजे काही प्रायव्हेट लिमिटेडला जायचं असेल, किंवा तुम्हाला LLP ला जायचं असेल, तर तुम्हाला नव्याने कंपनी फॉर्म करावी लागते, ती ट्रान्सफर होत नाही. खूप लोकांचा गैरसमज आहे की ती ट्रान्सफर होते. बरं. तुम्ही तुमचं प्रोफाईल वगैरे जे काय आहे, म्हणजे ज्याच्या नावावरती कंपनी, त्याच्यापुरतं ते सीमित राहतं, त्याच्यापुरतं मर्यादित राहतं. बरं. लोन घ्यायचं असेल कोणत्याही प्रकारचं, किंवा तुम्हाला बिझनेस लोन हवं आहे, किंवा तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत, तर त्याच्या फायनान्शियल गोष्टी पण त्या प्रॉपरायटर पुरत्या मर्यादित राहतात. बरं. मग आता ह्याच्यावरती पर्याय काय? हम्म. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो, आम्ही प्रॉपरायटरशिप केली कारण की आमचा फक्त स्वतःवर विश्वास आहे, आम्हाला पार्टनरशिपमध्ये जायचं नाहीये. मग आता करायचं काय? तर मग त्याच्यामध्ये एक प्रकार आहे OPC, 1 पर्सन कंपनी. 1 पर्सन कंपनीमध्ये असा प्रकार असतो ना की तू प्रायव्हेट लिमिटेड लागतो तुझ्या नावाला. आज जसं माझी नवीन कंपनी मी उभारली, ही मलाही माहीत नव्हती. जेव्हा माझी जुनी कंपनी काही टेक्निकल आणि लिगल गोष्टींमुळे बंद पडली, लॉसेसमुळे बंद पडली, तेव्हा माझं असं झालं की अरे मी काहीच नाही करू शकत.
आणि मी माझ्या वडिलांच्या नावावरती कंपनी उभारली आणि त्या दरम्यान मी कोटीभराच्या वरती तिथे टर्नओव्हर घेतला. बर त्याच्यातून आलेल्या प्रॉफिटमधून मी माझा हा लॉस रिकवर केला. बर जवळजवळ 2 कोटीच्या आसपास माझा टर्नओव्हर पोहोचला होता, पण तो आलेला सगळा प्रॉफिट मी लॉस रिकवर करण्यामध्ये घालवला. बर अजून थोडासा लॉस तिथे बाकी आहे माझं हम्म, भरणं. हम्म, पण मग माझ्या वडिलांनी येऊन तेव्हा म्हणजे त्याला म्हटलं की अरे अश्विनी, माझ्या नावावर बिझनेस आहे, सगळ्या गोष्टी माझ्या नावावर येत आहेत, हम्म. मी नसलो तर मग पुढे काय, बरोबर मग कसं करणार आहे, हम्म. ही ट्रान्सफरेबल नाहीये. बरं, बरं. मग मी म्हणून डोकं लावलं आणि LLP चालू केली. LLP बरं. चालू करायची प्रोसेस सुरुवात केली बर बेसिकली. तेव्हा पण ही गोष्ट थोडी क्लिअर तुम्ही कशी सांगाल LLP? सो LLP ला मी जायचं ठरवलं. मी बरं. म्हटलं की लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप नावाचा प्रकार आहे, तिथे हम्म. जाऊयात. आणि त्याला 2 पार्टनर्स लागतात बेसिकली, 2-3 पार्टनर्स आपण करू शकतो. बर तर मी म्हटलं माझ्या वडिलांबरोबर करेन, कारण की माझा शेवटी विश्वास कोणावर जास्त आहे तर माझ्या वडिलांवर वडिलांवर आहे. आहे. इतर कोणावरती विश्वास ठेवू नाही शकत आपण. आणायची कामं, जबाबदाऱ्या द्यायच्या, कामं अडवण्याचे प्रकार वेगवेगळे आहेत. हो, बघ, मी हो. कामं आणली आणि त्यांनी समोरच्याने काम करायचंच थांबवलं. हो हो मी लिगल आणि टेक्निकल गोष्टींमधून बाहेर पडेल, पण माणसाला म्हणू शकत नाही ना की तू कर. हम्म, त्याच्या हम्म, तोंडात हम्म. जाऊन मी म्हणजे घास भरू घास शकते, भरू पण शकते, चावायला गिळायचं कसं, कसं? गिळायचं कसं ते त्याला कसं सांग. खरंय खरंय मग त्याच्यासाठी विश्वासाची गरज हो. असते आपल्याला. तो विश्वास माझ्या वडिलांवर होता, म्हणून मी ते करण्याचा प्रयत्न केला. आणि तेव्हा देखील त्यांनी मला विचारलं की अश्विनी, पार्टनरशिपला चाललीस परत, जेव्हा पुन्हा अशी वेळ येईल की बाबा लग्न झालं किंवा काय वॉटेवर, तुला असं वाटलं की बाबा हम्म, नाही हम्म. बाबा काही करू शकत आहे किंवा मी हो, नाहीये, हो. तेव्हा काय करशील? तेव्हा हम्म. कोणता पार्टनर शोधून आणशील? कुणावर विश्वास आहे? हम्म, हम्म. आज धाडसाने तू एवढ्या मोठ्या मोठ्या बिझनेस म्हणजे बाहेरची कामं उचलून आणतेस, तेव्हा तुला हम्म, हम्म. फायनान्सची गरज पडते. हम्म, तेव्हा त्या ॲग्रीमेंटवरती मी सह्या करतो. हम्म. ही सही करण्याची ताकद कोण दाखवेल का? तेवढा विश्वास तुझ्यावर कोण ठेवेल का? बरोबर मग त्याच्यासाठी स्वतःवर पहिला विश्वास असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे राईट माझे वडीलही मला तेच सांगतात, माझ्यावर विश्वास आहे, दॅट्स फाईन, हम्म, पण तुझा आधी स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे. हम्म. मग मी एक EDP नावाचा प्रकार आहे, एंटरप्रेन्योर डेव्हलपमेंट प्रोग्राम, बर त्या प्रोग्रामला जॉईन झाले. बर आणि त्या दरम्यान ते शिकत असताना मला कळलं की OPC नावाचा प्रकार आहे. तिथे हर्षद बर्गे नावाचे एक सर होते, त्यांनी मला ते इंट्रोड्यूस केलं. हम्म, हम्म, आणि त्यांनी सांगितलं की तुला तुझा बिझनेस तुझ्यापर्यंत सिमिट ठेवायचा आहे का? नाही. हम्म. तुला लिगसी म्हणून पुढे द्यायचं आहे ना, बरोबर ती इच्छा आहे ना, मग तू OPC ला जा. ओके 1 पर्सन कंपनी. बर सो मी अश्विका इंटरलिंक ब्रॅकेटमध्ये OPC प्रायव्हेट लिमिटेड. अच्छा सो बर लोकांचा गैरसमज असतो की हम्म. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये 2-3 डायरेक्टर्स Directors असतात असतात. आणि तेव्हा मग ती कंपनी बनते. पण सिंगल डायरेक्टरवरती देखील कंपनी चालू शकते. आणि तुम्ही ज्यांना कोणाला नॉमिनी ठेवाल हो त्या नॉमिनीला ती कंपनी पुढे ट्रान्सफर ट्रान्सफर होऊ शकते. बर हम्म, अशा पद्धतीने छोटे छोटे आणि बिझनेसेस जे आहेत, जर तिथे रजिस्टर्ड झाले तर लिगसी म्हणून पुढे देता येईल. पण बरोबर तरी देखील काही लोक माहीत असून देखील ते करत नाही. प्रायव्हेट लिमिटेड कंप्लायन्सेस जास्त असतात त्याचे, बर त्याच्यामध्ये लिगल टेक्निकल गोष्टी खूप जास्त असतात. मी असं म्हणेल की तिथे डिसिप्लिन जास्त असतं. तुम्हाला वेळेत गोष्ट सबमिट करायची आहे, तुम्हाला वेळेत गोष्टी तिथे पुरवायच्या आहेत, तुम्हाला टॅक्सेस वेळेत भरायचे आहेत, हम्म, तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी गव्हर्नमेंटला कळवायच्या आहेत की तुमच्या कंपनीमध्ये काय चेंजेस आलेत किंवा हम्म. कोणती पोझिशन चेंज झाली. आणि ते इझिली म्हणजे आपल्याला साईटवरती पण कळून जातं की ह्याचा डिरेक्टर कोण आहे, ह्याला नॉमिनी कोण आहे, आपण सर्च केलं तर कळून जातं. बरोबर आणि ते काही म्हणजे रिस्की नाही आहे. बरं पण तुला कोणाला अपॉइंटमेंट दिलीस, अपॉइंट केलं तरी ते देखील तुला तिथे गव्हर्नमेंटला कळवावं लागतं. बर हे सगळं खूप किचकट आहे. म्हणजे किचकट आहे. प्रत्येक वेळेला मला हम्म. परमिशन घ्यायची आहे, हम्म, हम्म, अप्रुव्हलची वाट बघायची आहे, मला हम्म. मेलच टाकायचा आहे, मग नंतरच सगळ्या गोष्टी होईल. ऑडिट होतं. तुझी छोटी अमाऊंट जरी असेल, 50,000ची जरी असेल, तरी प्रायव्हेट लिमिटेडला ऑडिट चालू होतं. चालू होतं मग ऑडिटर बसवायचा आहे, मग तिथे खर्च येतो वर्षाला खूप जास्त. पण तो खर्च कशाला येतो? तुला डिसिप्लिन ठेवण्यासाठी येतो. हम्म. आपण पळवाटा शोधतो. छोटे म्हणजे म्हणतात ना, माझ्यासाठी प्रॉपरायटरशिप इज शॉर्टकट. हम्म, हम्म. तर ते करण्यापेक्षा आपण जरा मराठी माणसांनी ना थोडंसं मोठा विचार करावा. गुजराती मारवाड्यांचे बिझनेस प्रॉपरायटरशिपमध्ये खूप कमी लेवलला असतात. हम्म, त्यांचे एकतर पार्टनरशिप ते पण पाहायला मिळणार नाही. प्रायव्हेट लिमिटेड खूप जास्त पाहायला मिळतील तुला. हम्म, हम्म, हम्म. जे मी झालो, माझी पिढी संपली की माझी पुढची पिढी ते लिगसी पुढे घेऊन जाईल, बरोबर. अशा लेवलचे असतात. तर अशा बिझनेसेसमध्ये त्यांनी रजिस्टर्ड करावं. आणि ह्या बिझनेसमध्ये तुम्हाला काय काय म्हणजे तुमच्या प्रोफाईलपासून सगळ्या गोष्टी तुम्ही पुढे देताय. बरोबर तुमचं मूल वेगळ्या क्षेत्रात शिकूही शकतं, सायमल्टेनियसली घरचाच बिझनेस आहे, तुम्ही तिकडे त्याला त्या गोष्टी पण शिकवू शकता. बरोबर एज्युकेशनही कम्प्लीट होतं आणि बिझनेसचं पण बाळकडू तिथे दिलं जातं. खरंय हे मराठी माणसाने द्यावं. खरंय. आणि आता बोलता बोलता एक विषय असा निघतो की आता या टेक्निकल सगळ्या गोष्टी आहेत, हा थोडा पुढचा हा. टप्पा आला. पण आता एक सर्वसाधारण स्त्री आहे आणि हम्म. तिला
असं आहे की मला छोटंसं काहीतरी कुकीज असेल किंवा अगदी छोट्या छोट्या एक मी गाळा आहे त्याला थोडंसं कन्वर्ट करायचं हम्म. छोट्या शॉपमध्ये, अगदी बेसिक लेवलवर, आणि तिला फार काही नॉलेज नाहीये, तर मग त्यासाठी गव्हर्नमेंटच्या दृष्टिकोनातून किंवा अशा कुठले पर्याय आहेत की ते सुरुवातीला तिनं केलं पाहिजे स्टेप बाय स्टेप पुढे जाताना अगदी सोपं? आता तुला सांगते, हो. एक तर सगळ्यात मोठा प्लस पॉईंट म्हणजे बिझनेस वगैरे करायला गेले तर गव्हर्नमेंटचा विषय निघाला ना की लोक म्हणतात अरे तिथे सगळं आरक्षण आणि या सगळ्या गोष्टी हो, फॉलो हो, केल्या हो, जातात, हो. म्हणजे कास्टसाठी खूप साऱ्या गोष्टी बेनिफिट्स आहेत वगैरे. पण एका स्त्रीचा विचार करशील ना तर मी तुला म्हणेल की आपल्या भारतीय संविधानामध्ये हम्म. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारतीय संविधानामध्ये जातीपेक्षा पण सगळ्यात उच्च स्थान कुणाला दिलं असेल ना तर ते एका स्त्रीला. स्त्रीला दिलंय. खरंय. तिला तू कोणत्या जातीची हे बघितलं जात नाही, तू स्त्री आहेस. हम्म. म्हणजे जिला वर्षोनवर्ष ज्या ज्या व्यक्तींना ज्या ज्या हम्म. गोष्टींना वर्षोनवर्ष गुलामगिरी किंवा अन्याय सहन करावा लागला ना तिथे त्या त्या गोष्टींना रिझर्वेशन मिळालेलं आहे. आणि त्यातली सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे स्त्रिया. तिला खरं. स्वातंत्र्यच नव्हतं कधी, खरं. ते खूप झगडून घ्यावं लागलं. सो गव्हर्नमेंटमध्ये स्त्रियांना आरक्षण आहे, बिझनेसच्या बाबतीत आहे, त्यांच्यासाठी खूप साऱ्या स्कीम्स आहेत, खूप साऱ्या बेनिफिट्स आहेत, वुमन्ससाठी स्टार्टअप लोन्स नावाचे प्रकार आहेत. बरं. आणि जेव्हा आपण ओपीसी वगैरे असे प्रोप्रायटरशिपला हे स्टार्टअप लोन मिळत नाही, हम्म. ते मग तुम्हाला ओपीसी वगैरे करायला गेलो किंवा LLP करायला गेलो तर तिथे ते तुम्हाला स्टार्टअप लोन्स अवेलेबल होतात. आणि चला तुम्हाला स्टार्टअप लोन्सला वगैरे म्हणजे ओपीसीला नाही जायचं तरी पण बाबा नाही माझी कॅपॅसिटी की मी बाबा एवढे कंप्लायन्सेस फुलफिल करेल आणि पैसे भरेल वर्षाच्या वर्षाला, तर मग तुम्ही प्रोप्रायटरशिपमध्ये जरी केलात ना तर त्यानंतर तुम्ही MSME रजिस्ट्रेशन करा. उद्यम आधार हा प्रकार आहे, तो तुम्ही तुमचा कंपनीचा उद्यम आधार काढा, जेम पोर्टलला रजिस्टर करा. तिथे पण छोटे छोटे काही म्हणजे गव्हर्नमेंटच्या काही गोष्टी असतील किंवा कोणते ऑफिसेस असतील त्यांना छोट्या छोट्या गोष्टी पुरवाव्या लागतात. मग गिफ्ट हॅम्पर्स असेल, गिफ्टिंग पार्टनर्स तुम्ही बनायचं असेल तर तिथे टेंडर्स नावाचा प्रकार आहे, तो तिथे तुम्ही अवेल करण्यासाठी तुम्हाला तिथे आरक्षण आहे स्त्रियांसाठी. बरं. तर त्या गोष्टी तुम्ही अवेल करू शकता, तिथे रजिस्टर करू शकता. अदर दॅन दिस खूप साऱ्या छोट्या छोट्या सुविधा आहेत आपल्या गव्हर्नमेंटकडून, प्रधानमंत्री योजना वगैरे, त्याच्या अंतर्गत खूप साऱ्या योजना आहेत की ज्या तुम्हाला बिझनेसला छोटे छोटे फंडिंग्स मिळवून देतात. अगदी तुझं शिंपीचं काम असेल ना, म्हणजे टेलरिंगचं काम जरी करत असशील ना तर तुला गव्हर्नमेंटकडून फ्रीमध्ये कशा मशिनरीज मिळवायच्या ह्याच्यासाठी देखील सुविधा आहेत. म्हणजे तुला इन्व्हेस्टमेंट फार अशी काही लागत नाही. बरं. मग यासाठी काही कोर्सेस असं काही आहे का की, कारण बरेचदा त्या स्कीमचं सुद्धा नॉलेज नसतं. एक म्हणजे वाईट वाटतं एका गोष्टीचा आपल्याला, बोलतात ना म्हणजे काहीतरी वाईट बातमी घडली ना की असं पेपरमध्ये मोठमोठ्या बातम्या येतात आणि असे मोठी मोठी पत्रकं भरलेली असतात त्यांच्या. पण ह्या ज्या सुखसुविधा लोकांपर्यंत पोहोचायला हव्यात त्या मात्र एवढी एवढीशा छोट्या छोट्याशा ह्याच्यात दिलेल्या असतात. ती शोधणंच कठीण आहे, म्हणजे ते तुझ्या डोळ्यांना दिसेल की नाही असं होतं. पण मग त्याच्यासाठी काय करायचं तर आपल्याला आपली प्रवृत्ती अभ्यासू ठेवायची, वृत्ती आपली अभ्यासू असली म्हणजे जर काही करायचं तर रिलेटेड तुला त्या गोष्टी सर्च मार. आज इतकं इंटरनेटवरती त्या ट्रेंडिंग रील्स बनवण्यापेक्षा तू त्या संदर्भात सर्च मार, तुला त्या सगळ्या गोष्टी सुखसुविधा मिळतील. अदर दॅन दिस आता सध्याच्या घडीला ना EDP, एंटरप्रेनर डेव्हलपमेंट प्रोग्राम, जो मी मगाशी उल्लेख केला, त्या सगळ्या गोष्टी आहेत. आता तू म्हणशील एंटरप्रेनर डेव्हलपमेंट प्रोग्राम जे आहेत अरे बाबा 1.5-2 लाख रुपये ते लोक पेमेंट घेतात, 15-15 दिवसाचे कोर्सेस असतात. आणि आता सध्या तुझं स्टार्टअपला वगैरे गेली ना तर तिथे पण त्यांनी मेन्शन केलं, एक क्लॉज असतो त्यांचा की तुम्ही EDPचा कोर्स केलाय का, त्याचं सर्टिफिकेट देणं गरजेचं राहतं त्यांना. पण मग हे झेपत नाही साध्या माणसाला ज्याने सुरुवात केली आहे. मग त्याच्यासाठी पण गव्हर्नमेंटच्या काही संस्था आहेत ज्या म्हणजे भारत पेट्रोलियम, मी स्वतः कोर्स केला तो भारत पेट्रोलियमच्या अंतर्गत होता. वुमन डेव्हलपमेंट प्रोग्राम जो होता त्यांच्या अंतर्गत असलेल्या प्रोग्राममध्ये मी EDPचा माझा कोर्स सुरुवात केला. त्या कोर्समध्ये होता काय, तुला बेसिक गोष्टी शिकवल्या जातात. आपण महत्वाचं काय असतं बिझनेसमध्ये, फायनान्स आणि बिझनेस कसा उभा करायचा एवढंच वाटतं, पण नाही. तुला टॅक्स कळला पाहिजे, तुला GST कळलं पाहिजे, तुला मार्केटिंग कळलं पाहिजे, तुला डिसिप्लिन काय असतं ते कळलं पाहिजे, तुला व्यक्तिमत्व विकास नावाचा प्रकार आहे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ती गोष्ट कळली पाहिजे. हे सगळं त्या कोर्समध्ये इन्क्लुडेड असतं. बरोबर. मी तो कोर्स केला. आणि जेव्हा एखादी संस्था अशी कोर्स करते ना, एखादं ऑर्गनायझेशन किंवा कोणत्या बाहेरच्या गोष्टी, तर BPC वाल्यांनी केलं होतं ते, आणि त्या दरम्यान ती कोर्स टोटली फ्री ऑफ कॉस्ट होता फॉर वुमन्स, जेव्हा वुमन स्पेशल बॅच आली. आणि कधी कधी कॅटेगरी वाईज देखील ते असतात. सो ते पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट होतात. तुझं खाणं, राहणं, पिणं, सगळ्या गोष्टी.
विथ गुड क्वालिटी तुला तिथे सगळं दिलं जातं. फक्त तुझ्याकडून एकाच गोष्टीची त्यांची अपेक्षा असते की तुझं डिसिप्लिन, तुझी कन्सिस्टन्सी त्यांना मॅटर करते. बरोबर. कारण की तू कुणाची तरी सीट घेतलेली असतेस तिथे, खरी गोष्ट आहे. ती वाया गेली नाही पाहिजे. नाहीतर हम्म. अदरवाईज तुझ्या जागी दुसरं कोणतरी शिकेल. एक एक रुपयाचा खर्च त्यांच्याकडून केला जातो. CSR फंडिंगमधून या गोष्टी केल्या जातात. बरोबर बरोबर. मग असे कोर्सेस आपण शोधून काढू आणि त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे जाऊ शकता. तर त्याच्यासाठी तुम्ही उगाचच काहीतरी सर्च मारता ना, मेकअप किट कोणतं चांगलं आहे, स्किन केअर कोणतं चांगलं आहे, किंवा मला खरी बॅग गोष्ट आहे. कोणती, कोणते ब्रँड कोणते चांगले आहेत. जरा तू ह्या फील्डच्या रिलेटेड पण सर्च करा. हम्म. खरंय, प्रत्येक खरंय. गोष्टी तुमच्या आयती दारात येणार नाही. हे Very सर्च true, very करूनच true. मिळेल तुम्हाला. सो असे कोर्सेस आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण बिझनेस उभा कसा करायचा, हम्म, हम्म. काय काय गोष्टी आहेत हे शिकवलं जातं. आणि अदर दॅन दिस तुम्हाला लिगल टेक्निकल ज्या गोष्टी आहेत ना, जिथे बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे, ते देखील तिथे भक्कम केलं जातं तुमचं. खरंय खरंय. आणि हे प्रत्येक स्त्रीने करावं असं मला वाटतं. ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्या सर्च करा गोष्टी. गव्हर्नमेंटकडून देखील हे EDPचे क्लासेस ठेवलेले जातात. हम्म. खूप साऱ्या संस्था स्वतः करतात, CSR फंडिंगमधून करतात. हे शोधा. खरी गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीसाठी जी अगदी अस्पायरिंग बिझनेस वुमन आहे, जिला अगदी नव उद्योजिका आहे, तिच्यासाठी हे Yes. खूप छान टिप आहे. आणि मला असं वाटतं तुम्ही बऱ्याच प्लॅटफॉर्मचा इथे उल्लेख केलाय, जो माझ्या सगळ्या सखींसाठी खूप 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 फायदेशीर ठरणार आहे. अगदी आता आपण उत्तरार्धामध्ये येतोय, आणि उत्तरार्धामध्ये येत असताना मला एक गोष्ट तुमच्या बाबतीत किंवा तुमच्या कंपनी बाबतीत जेव्हा मी सर्च करत होते, तेव्हा मला दिसली, ती म्हणजे तुमचा एक वुमन ओरिएंटेड शो आहे. आणि त्यामध्ये अगदी दिग्गज अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या स्त्रिया येतात. मला त्याबद्दलही जाणून घ्यायचं आहे, नेमकं काय तो शो आहे आणि त्याची दखल थेट नेदरलँडमधल्या एका PhD करणाऱ्या विद्यार्थ्यानं घ्यावी. काय नेमकी ही जर्नी आहे, मला ऐकायची आहे. सो बेसिकली माझा जो प्लॅटफॉर्म आहे, माझं यूट्यूब हो. चॅनल जे आहे ना, त्याचं वेगळेपणच हे आहे की मी रिसर्च बेस्ड शो करायचं ठरवलं. बरोबर. ज्या शोला, ज्या कॉन्टेंटला इतिहास आहे, ज्याला विज्ञान आहे, तेच प्रेझेंट होईल माझ्या नॉन फिक्शन शोमधून. फिक्शन इज व्हॉट इमॅजिनरी शो. Yes. त्याच्यामध्ये आपण कोणत्याही गोष्टी मांडू शकतो. पण नॉन फिक्शन म्हणजे तू जे बोलशील त्या गोष्टींवरती लोक विचार करतील, ठेवतात, विश्वास विश्वास ठेवतील. ठेवतील. सो त्यांच्यापर्यंत तो फिल्टर्ड, व्यवस्थित आणि स्वच्छ कॉन्टेंटच गेला पाहिजे. ह्या हिशोबाने मी सुरू केलं. आणि हे माझ्या डोक्यात बिंबवणारी होती म्हणजे माझी मैत्रीण एकटीसमधली मयुरा. सो तिला मी कॉन्टेंट माझं पूर्ण डिपार्टमेंटच देऊन टाकलं की बाबा ह्याच्यावर काय कॉन्टेंट जाईल हे तू ठरवायचं. हल्लीच्या काळात न्यूमरोलॉजी, ॲस्ट्रोलॉजी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कॉन्टेंट वाईज पण खूप चालतात आणि चालतात. लोकांना इंटरेस्टिंग वाटतात, म्हणून ते जातं. माझा पहिला प्रयत्न झाला असा की मी न्यूमरोलॉजी वगैरे इथे जाऊ आणि ते लोकांना आवडतंय म्हणून करू. पण मग नंतर मी विचार केला, अरे मला व्ह्यूज मिळतील यार, हम्म. पण माझं वेगळेपणच मरतंय ना मग तिथे. माझं बरोबर. काय वेगळेपण राहील. म्हणून मग मी विचार केला की माझी संस्था एक तर वुमन ओरिएंटेड आहे. बरोबर. माझ्याकडे मुली खूप छान काम करतात. माझ्या होस्ट पण बऱ्याच शोच्या मुली आहेत. मला सपोर्ट करणाऱ्या पण बऱ्याच मुली आहेत. इवन माझ्या आईचं कॉन्ट्रीब्युशन मी तुला सांगते, माझ्या मुलांना ऑफिसमध्ये जेवढा टिफिन वगैरे येतं ना, ते स्वतः घरून टिफिन आणत नाही, कारण की तेवढा वेळ मिळत नाही. सकाळी लवकर बरोबर. कधी कधी चालू होतं. मला संपूर्ण टिफिन माझा आई पाठवून देते. त्यांच्यासाठी, सगळ्यांसाठी माझी आई पाठवून देते. हम्म, हम्म, कधी हम्म. बाबा येतात घेऊन टिफिन, कधी संध्याकाळच्या वेळेत उशीर झाला तर माझी बारकी बहीण घेऊन येते. म्हणजे फॅमिली सपोर्ट ह्या पद्धतीने मला इथे मिळतोय. मग हे चालू असताना मग मी सगळ्याचा विचार केला की प्रत्येक ठिकाणी मला स्त्री दिसते, हम्म. फॅक्ट दिसत आहेत. हम्म. मग मी अशा उगाचच इमोशनल गोष्टी का मांडायच्या. मग माझ्या थोडंसं असं डोक्यात ज्याला जर्नलिझम केलंय आपण, कुठेतरी फायदा झाला पाहिजे या गोष्टीचा. खरंय, खरंय. इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम हा प्रकार आहे. मग मी लाईट्स कॅमेरा वुमन नावाचा शो चालू केला. हम्म, हम्म. मयुरा कन्सेप्ट घेऊन आली, मी वाचलं. स्त्रिया या क्षेत्रात कशा त्यांचं पदार्पण झालं, हम्म. सुरुवातीला बालगंधर्वांनीच का स्त्री पात्र साकारलं, हम्म. आणि स्त्रियांना कशा पद्धतीने या क्षेत्रात आल्यानंतर त्रास झाला किंवा त्यांना कशा पद्धतीने प्रेझेंट केलं गेलं. सो बेसिकली स्त्रिया प्रेझेंट झाल्या का, प्रेझेंट नाही झाल्या, त्यांना प्रेझेंट केलं गेलं. कारण की तिथे देखील पुरुष प्रधान संस्कृती पूर्ण इंडस्ट्रीमध्ये चालत होती. खरंय. ओके. मग त्याच्यामुळे म्हणजे एक ट्रेंडच चालायचा बघ, ट्रॅजेडी क्वीन. म्हणजे तिच्याबरोबर काहीतरी ट्रॅजेडी, ती Tragedy कुठेतरी झाली. अडकली आहे आणि दबली हिरो आहे. येतो, खरी दबली आहे आहे. आणि हिरो येतो आणि खरी तिला गोष्ट. सोडवतो. मग कुठेतरी येतं फुल मदर तेरेसावाली, म्हणजे ती आली तर म्हणजे रडतेच आहे. हम्म. ओके? मदर इंडिया मदर वाली. इंडियावाली. आणि मग मुलीची आई असली तर ती एकदम अशी इमोशनल, माझी मुलगी, मी मुलीची आई. दगडाखाली हात. आणि मुलाची आई असली की ती मग खंबीर, ती सासू आली. अरे काय प्रेझेंट करताय तुम्ही. म्हणजे तुम्ही हे, आपण इन्फ्लुएन्स करण्याचं एक माध्यम आहोत. आपण खरंय, माध्यम आपण आहोत. माध्यम आहोत. माध्यम आहोत. आपण जे पोचू ते पोचणार, त्याच्यातून लोक इन्फ्लुएन्स होणार.
मग मी त्याच गोष्टी पोहोचवल्या पाहिजे ज्याने लोक इन्फ्लुएन्स झाली ना तर त्याच्यातून रिझल्ट्स मला चांगले मिळते. खरंय. म्हणून मी माझा लाईट्स कॅमेरा वुमन नावाचा शो घेऊन आले आणि स्त्रियांबद्दल सगळी मांडणी तिथे करू लागले. पारंजित जे आहे, पारंजितनी कशा पद्धतीने स्त्रिया मांडल्या. आज नागराज मंजुळेने रिंकू राजगुरू किती एकदम धाटणीची मांडली. बरोबर. नंतर पुन्हा बरेच नाटकं पण येऊन गेली ज्याच्यामध्ये रॅडिकल वुमन्स मांडल्या. अनन्या नावाचं नाटक जे आलं किती रॅडिकल वुमन होते खरंय. त्याच्यामध्ये. परत काही नाटक म्हणजे जी कलाकृती आहेत मराठीमध्ये, काही साहित्य आहे तर खूप सत्य परिस्थितीवरती बोलणार आहे ना. नाटकांच्या माध्यमातून बोलतो. शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मॉलला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी नावाचं नाटक किती गाजतंय, खऱ्या गोष्टींवर बोलतंय. ठष्ट नावाचं नाटक, ठरलेलं लग्न मोडलेल्या मुलींची गोष्ट, ठष्ट असं नाव होतं त्याच्यामध्ये. सो हे सगळे जे आहे हे मराठीच्या तिथे म्हणजे थिएटरला मांडल्या जातात गोष्टी, पण आज थिएटर तितक्याशा लेवलपर्यंत पोहोचत नाहीये. म्हणून मी जाणीवपूर्वक थोडंसं हिंदी आणि इंग्लिश मिक्स करून, मराठी मिक्स करून असं ते कॉन्टेंट काढायला चालू केलं की माझा ऑडियन्स मराठी नाही, माझा ऑडियन्स हा माणूस आहे, मग तो कोणत्याही भाषेचा असो. आणि मी तसं कॉन्टेंट काढायला सुरू केलं आणि ते नेदरलँडपर्यंत पोहोचलं. तिथे PhD करणाऱ्या एका मुलाने ते कॉन्टेंट पाहिलं आणि त्यांनी रेफरन्सेस म्हणून माझे एपिसोड्स वापरले. कारण की स्त्रिया आणि एंटरटेनमेंट फील्ड हा त्याचा विषय होता. त्यानंतर मग आम्ही म्हटलं की आता 11 एपिसोड झालेत, छान झालेत, आता 12वा एपिसोड काहीतरी दणकेबाज असायला पाहिजे. कारण की आपण इन्फॉर्मेशन देतो, इन्फोटेनमेंट लेवलला आपण नेलाय तो विषय, थोडंसं सरकॅझम लेवलला आहे. खरं तर विषय खूप गांभीर्याने म्हणजे बोलला जाणारा विषय, गंभीर विषय. बरोबर. पण मी तो थोडासा असा मांडला की लोकांना मजा पण आली पाहिजे. बोलतात ना शालूतून जोडायचं येस. तर मी तशा पद्धतीचा तो शो केला. काही लोकांना तो कळतो, काही लोकांचं असं होतं अरे किती मजा आणि मस्त असं वाटतं तो. तर मी ते चालू केलं आणि मग मी पीच घेऊन मी आपल्या काही इंडस्ट्रीतल्या लोकांना, मी किरणरावपर्यंत पोहोचले. माझ्या मैत्रिणीच्या माध्यमातून तिने विचार केला की बाबा आपण किरणरावला बोलूयात राऊंड टेबलवरती, कारण की तिच्या पण मूवीज अशा आहेत की ज्या वुमन ओरिएंटेड आहेत. आणि परत आपली काही इंडस्ट्रीतले मराठी कलाकार आहेत, ते आता मी सगळ्यांचीच नावं अगदी रिव्हील नाही करत. माझा मार्च महिन्यामध्ये वुमन्स डेच्या दिवशी तो एपिसोड येईलच आणि नेमका वुमन्स डेच्या दिवशीच तर माझी म्हणजे तारीख पण तशीच ठरलेली आहे. सो त्या दिवसाला तो एपिसोड येईलच आणि तेव्हा तुला कळेल की हे कॉन्टेंट काय आहे. आणि आत्तापर्यंत आपण फक्त इन्फॉर्मेशन काढून तो गोष्टी बोलल्यात, अभ्यासावरती बोललोय, हिस्ट्रीवरती बोललोय. आता ॲक्च्युअल काय वर्तमानात चाललंय ना इंडस्ट्रीमध्ये त्या गोष्टीवरती बोललं जाईल. स्त्रिया कुठे आहेत ह्याच्यावरती बोललं जाईल आणि कशा पद्धतीने रिप्रेझेंट होतात. हा मीडिया लिटरसीचा प्रकार आहे, माध्यम साक्षरता म्हणतो आपण त्याला. सो त्या गोष्टीला घेऊन माझं चॅनल आता काम करतं आणि मी त्याच दृष्टीने पुढे जावं अशी माझी इच्छा आहे. आणि त्याच्यासाठी मला बोलतात ना लगाम देणारं कोणतरी हवं आहे, तर माझी मैत्रीण आहे, ती माझ्या मोठ्या बहिणीसारखी, ती मला लगाम देते. तिथे कॉन्टेंट चुकला नाही, जिथे जातीयवाद होतोय, जिथे धर्मवाद पसरेल त्या गोष्टी करायचा नाही. तुझ्या चॅनलवरती माणूस हा माणूसच दिसला पाहिजे. खरी गोष्ट आहे. त्या प्रकारे प्रेझेंट होत आहे. सो अजून अशा धाटणीचे माझे वुमन ओरिएंटेड शोज येत आहेत. काही बोल्ड आहेत, म्हणजे असं नाही की म्हणजे जे समाजात चालतंय तेच मी दाखवते. बरोबर. कारण की डोक्यात असे वेगळे विचार येऊ शकतात, नाही असं नाही. सो आपण जे गोष्टी पाहतो त्याच थोडंसं आपण रिलेट करत आपण कॉन्टेंटमध्ये उतरवतो. सो त्याच्यामुळे मी ठरवलं की बाबा सामाजिक विषय घ्यायचे, स्त्रियांना धरायचं समोर, डोळ्यासमोर, आणि त्या आता कुठे आहेत, किती स्त्रियांना काय काय कशा पद्धतीने मदत करता येतील ह्या गोष्टी बघायच्या. म्हणून मी छोट्या छोट्या बिझनेस लेवलच्या ज्या चालू आहेत स्त्रिया, ज्या बिझनेस घेऊन येतात, कधी कधी खूप वेगळ्या फील्डमधल्या देखील असतात, त्यांना स्वतःचा सोशल मीडिया पेज कशा हँडल करायचं, स्वतःच्या बिझनेसचा फेस व्हा, ह्याच्यासाठी मी ठामपणे त्यांना थोडंसं मार्गदर्शन पण करते. आणि मी EDPच्या क्लासेसमध्ये आता स्वतः गेस्ट लेक्चरर म्हणून पण जाते. माझे 2-2 तासाचे 3-3 तासाचे क्लासेस असतात, ते लोक ते अटेंड करतात. आणि त्या माध्यमातून मी थोडंसं वुमन ओरिएंटेड, एक वुमन एम्पॉवरमेंट नाही म्हणता येणार, आपल्याला एम्पॉवरमेंटची गरज नाही आहे, वी आर ऑलरेडी एम्पॉवर्ड. सो मी फक्त त्यांना जागृत करते की तुझ्याकडे पॉवर आहे, ती तिला दाखवून देते की हे कर. आणि मला पण असं वाटतं की स्त्रीला स्त्री बघण्यापेक्षा माणूस म्हणून तिच्याकडे पाहिलं गेलं पाहिजे. आणि त्याचं जर प्रगटीकरण माध्यमांच्या मार्फत जर तुमच्या मार्फत होत असेल तर ही गोष्ट खरंच खूप कौतुकास्पद आहे आणि याला सगळ्यांच्याच तेवढ्या शुभेच्छा असणार आहेत. अगदी आता आपण स्त्रियांबद्दल बोलतो, आता स्त्री म्हटलं तर स्त्रीवाद आला, ज्याला आपण फेमिनिझम म्हणतो. सो तुमच्या दृष्टीनं अगदी थोडक्यामध्ये फेमिनिझमची व्याख्या काय? सो मला असं वाटतं ना, स्त्री आणि पुरुष फेमिनिझम म्हणजे काय ह्याच्यावरती ना खरंच खूप गोंधळात पडलेले आहेत. पण मला ना फेमिनिझमचं मूर्तिमंत उदाहरण जर द्यावंसं वाटतं ना, ते म्हणजे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले. दोघेही खरे फेमिनिस्ट आहेत.
ज्या पद्धतीने म्हणजे स्त्रियांना जो समान अधिकार देण्यासाठी एक पुरुष उभा राहतो हम्म. तिच्या अधिकारासाठी, तो फेमिनिस्ट आहे. खरंय. आणि जी स्त्री स्वतःची ताकद ओळखून ती इतर स्त्रियांना देखील तेवढं प्रोत्साहन देतं, ती खरी फेमिनिस्ट आहे. बरोबर. त्याच्यामुळे माझ्यासाठी फेमिनिझम म्हणजे काय, जर एका वाक्यात सांगायचं म्हटलं ना, तर सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले म्हणजे फेमिनिझम हे मी म्हणेन. त्यांच्याकडून शिकावं की कसं उभं राहायचं, स्त्री म्हणून स्त्रियत्व कसं जपायचं. एका पुरुषामध्ये पण फेमिनिझम असतो, तर त्याच्यासाठी तुम्हाला फेमिनिस्ट होण्याची गरज नाही. इट्स अ फिलिंग. इट्स अ फिलिंग, ॲक्च्युली इट्स अ फिलिंग. हे फक्त स्त्री पुरता मर्यादित नाही, तर ते पुरुषामध्ये आहे आणि त्यांची जी समानता आहे ते फेमिनिझम आहे असं मला Yes. वाटतं. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही उत्तम उदाहरण दिलं. Yes. अगदी आता जाता जाता शेवटचा प्रश्न, आपल्या सगळ्या सखींच्या मनातला प्रश्न, तो म्हणजे तुम्ही अगदी बिझनेस कसा सुरू करायचा, काय केलं पाहिजे, हे अगदी डिटेलमध्ये सांगितलंय. पण जाता जाता क्विक 5 तुम्हाला टिप्स द्यायच्या असतील त्यांना, तर तुम्ही काय द्या? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, स्त्रियांनी एकतर मी करू शकेल का हा प्रश्नच स्वतःला पडू देऊ नका. खरंय. प्रत्येक स्त्री करू शकते. तुम्ही घर चालवू शकता ना, घर चालवणं हे बिझनेस चालवण्यात तितकंच म्हणजे मोठी गोष्ट मोठी आहे. गोष्ट आहे. तुम्ही एखादं घर चालवू शकता, तसं तुम्ही बिझनेस चालवू शकता. त्याच्यामुळे गो फॉर अ बिझनेस, हे मी त्यांना पहिली गोष्ट म्हणेन. दुसरी गोष्ट मी त्यांना असं सांगेल की लीगल आणि टेक्निकल गोष्टी ज्या आहेत, की एखाद्या डिपार्टमेंटमध्ये हे माझं काम नाही आहे, CAचं काम आहे, CAकडे सोडून द्या, किंवा हे वकिलाचं काम आहे, लीगल गोष्ट लीगल त्याच्याकडे सोडून द्या, असं बरोबर. करू नका. हम्म. डॉक्टरांनी औषधं दिल्यानंतर देखील तुम्ही पडताळता की हे कशासाठी दिलं आहे हे विचारता बरोबर ना. बरोबर आहे. मग तशा प्रश्न तुम्हाला बिझनेसबद्दल पण पडले पाहिजे. त्याच्यामुळे तुमच्या बिझनेसबद्दल बेसिक नॉलेज तुम्ही ठेवणं खूप गरजेचं आहे. तुमचे बेसिक्स क्लिअर ठेवा. तिसरी गोष्ट मी ते स्त्रीला असं सांगेल की फायनान्शियल रिस्क घेताना, हम्म, हम्म. त्या सगळ्या गोष्टी करत असताना, एकतर बिझनेस सुरू करताना तुमच्या फॅमिलीला विश्वासात घ्या. ती तुमची सगळ्यात मोठी ताकद आहे. ती तुमच्यासोबत असली ना, तुम्हाला जगात कोणीच हरवू शकत नाही. बरोबर. त्याच्यामुळे तुमच्या फॅमिलीला विश्वासात घ्या. त्यांना फॅमिलीला बिझनेसचा टच तुमचा असू द्यात, त्यांचा टच तुमच्या बिझनेसला असू द्यात. हम्म, हम्म. चौथी गोष्ट मी असं म्हणेल की तुम्ही जितकं तुम्ही स्त्री म्हणून जेव्हा बिझनेस वुमन म्हणून जेव्हा उभे राहता ना, तुम्ही जितक्या स्त्रियांना पॉवर एक तुमच्याकडची देऊन त्यांना देखील सेल्फ मेड बनण्याची ताकद द्याल ना, तितकं खूप उत्तम राहील. कारण की ॲज आय सेड, यू कॅन ओनली सेट क्राऊन ऑफ वन वुमन. तुम्ही एखाद्या स्त्रीचं क्राऊन सेट करू शकता आणि ती स्त्री तुम्हाला त्याच्या माध्यमातून म्हणजे तुमच्या बिझनेससाठी एक एवढी मोठी ताकद बनेल ना. खरंय. तर एकमेकांना साथ द्या, मी असं बेसिकली म्हणेन. आणि पाचवी गोष्ट मी तुम्हाला स्त्री म्हणून एक एवढं सांगेल की एक शेवटचं हत्यार जेव्हा माणूस आहे ना तुम्हाला खाली पाडू नाही शकत, तेव्हा एकच हत्यार वापरतं, ते तुमच्या कॅरेक्टरवर येतं. बरोबर. जेव्हा कोणी तुमच्या कॅरेक्टरवर येईल ना, हम्म. तर तुमचं कॅरेक्टर काय न थांबता त्या बिझनेसच्या माध्यमातून बोलू द्यात. अजिबात विचार करायचा नाही की हां माझ्या कॅरेक्टरवर हिने कुठून काम आणलं, काय काम आणलं, कसं काम आणलं. खरंय. ह्या गोष्टी जेव्हा प्रश्न विचारले जातात ना, डोक्यात एकच गोष्ट ठेवायची, जशी मी माझ्या डोक्यात ठेवते. माझ्या वडिलांनी विचारलं, हम्म. त्यांना प्रश्न पडला का? नाही. त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे ना, जगाचा मला फरक पडत नाही. माझं कॅरेक्टर काय हे मला माहिती आहे. मी स्त्री म्हणून भक्कम आहे, म्हणून मी हे करू शकते, म्हणून मी हा बिझनेस उभारू शकते. त्याच्यामुळे कॅरेक्टरवरती बोट उचलणाऱ्या माणसांना ना 3 बोटं आपल्याकडेच आहेत. खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. आणि हे खूप महत्त्वाचं तुम्ही म्हणालात, की जेव्हा सगळ्या गोष्टी अपुऱ्या पडतात एखाद्या स्त्रीला खाली खेचायला, तेव्हा तिच्या चारित्र्यावर उभं केलेलं क्वेश्चन मार्क आणि तिची इमोशनल बाजू कशी, तिची गळचेपी कशी करायची, हे जेव्हा घडतं तेव्हा कुठे ना कुठेतरी ती थांबेल असं लोकांना वाटत असतं. पण जर आपण सच्चे असू, आपल्या मनामध्ये ती सच्चाई असेल आणि आपण ज्यांना उत्तर देण्यासाठी मी म्हणेन कॅपेबल आहोत किंवा उत्तर देण्यासाठी बांधील आहोत, त्यांना जिथपर्यंत आपल्यावर विश्वास आहे ना, मग जगाची पर्वा करायची गरज नाही. आणि मला असं वाटतं की अश्विनीताईंबरोबर आपण म्हणजे खूप वेळ गप्पा मारतोय आणि त्यामध्ये त्यांना आलेले जे अनुभव आहेत, मला असं वाटतं हे सुद्धा एका स्त्रीसाठी बिझनेस उभारताना येणाऱ्या सगळ्या चॅलेंजेसचा तुम्ही उल्लेख केलात आणि त्यातून कसं तुम्ही बाहेर आलात, हे एक उत्तम उदाहरण आहात त्यांच्यासाठी, एक इन्स्पिरेशन आहात त्यांच्यासाठी असं मी म्हणेन. आणि माझ्या जितक्या मैत्रिणी आहेत ज्यांना नवीन बिझनेस सुरू करायचा, नक्की हा व्हिडिओ त्यांनी रेफर करावा. ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख केलाय, ज्या ज्या पॉलिसीजचा उल्लेख केलाय आणि गव्हर्नमेंटच्या ज्या ज्या पॉलिसीज आहेत त्याचा तुम्ही विचार करा. आणि डेफिनेटली तुम्ही जर ठरवलं, तुमच्यात जर जिद्द असेल, तर तुम्ही अख्खं विश्व उभारू शकता आणि अख्ख्या गोष्टीचं पालन करू शकता असं मला वाटतं. आणि ताई खूप खूप धन्यवाद. म्हणजे तुझ्या जर्नी बरोबर तुम्ही आपल्या सगळ्या सखींना तू ज्या प्रकारे गाईड केलं, ज्या प्रकारे त्यांना समजून सांगितलं असं मी म्हणेन इनडायरेक्टली, खूप मस्त होतं ते.
त्यामुळे पुन्हा एकदा लोकमत सखीमध्ये सामील Thank you. झाल्याबद्दल तुझे खूप खूप मी लोकमत सखीचे आभार मानेल, कारण की सेल्फ मेड वुमन काय आहे हे माध्यमाच्या द्वारे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवताय, आणि ही खूप खरंय. गरज आहे ॲक्च्युली. एखाद्याची स्टोरी लोकांपर्यंत पोहोचूनच तिथून आपण एम्पॉवर होतो. आणि हे प्लॅटफॉर्म मला खरंच स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचं वाटतं. त्याच्यासाठी तुमचा खूप धन्यवाद की तुम्ही असे विषय घेऊन येताय. येस येस खरंय खरंय. तर मंडळी, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला नक्की मला कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे. आणि जे जे तुमच्या मनामध्ये प्रश्न आहेत किंवा काही पॉलिसीच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील तेही तुम्ही मेन्शन करा. आपण ताईशी बोलून तिच्याकडनं त्या सगळ्या गोष्टींची उत्तरं सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवू. आणि हा एपिसोड कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. भरपूर शेअर करा. तुमच्यासारख्या ज्या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना नव्यानं काही सुरू करायचं आहे त्यांच्यासाठी हा अगदी मी म्हणेन गाईड आहे त्यांच्यासाठी. ती सगळ्याची उत्तरं यामध्ये आहेत. त्यामुळे नक्की या गोष्टी शेअर करायला विसरू नका. आणि लोकमत सखीच्या या सेल्फ मेड सखी या सेगमेंटवरती सुद्धा तितकंच प्रेम करत राहा.